सोसायटी सांगली आणि श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करत आहे. सर्वांनी बसून घ्यायचंय. सुस्वागतम अथ स्वागतम. लठ एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत करीत आहे. लठ एज्युकेशन सोसायटीनं नुकतंच 13 जून 2025 रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनेकविध उपक्रम व विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्याचा संस्थेचा मानस असून त्या दृष्टीने विशेष नियोजनही सुरू आहे. या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेची सुरुवात दिनांक 13 जून रोजी आदरणीय डॉक्टर नंदकुमार मोरे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या अण्णासाहेब लठ्ठे जीवन कार्य या व्याख्यानाने झालेली आहे. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प माननीय श्री अच्युत गोडबोले यांच्या आजच्या AI ची जादू आणि उद्याचे जग या व्याख्यानाने होत. दुसरं पुष्प आज इथं गुंफलं जातंय. त्यासाठी सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुनश्च हार्दिक स्वागत करते. आज बदलत्या शैक्षणिक प्रवाहात आपली एक विशेष ओळख लठ एज्युकेशन सोसायटीने निर्माण केली आहे. 75 वर्षांची वैभवशाली वाटचाल करत असताना नवनवीन शैक्षणिक प्रणालींना आत्मसात करत विद्यार्थी व सेवक यांचा सर्वांगीण विकास करणे व त्यांना या आधुनिक शैक्षणिक क्षेत्रात सक्षम करणे हेच उद्दिष्ट ठेवून आमच्या संस्थेचे गव्हर्निंग आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व मान्यवर सेवक वर्ग सतत प्रयत्नशील आहेत. आज AI ची जादू व उद्याचे जग या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी आपल्यासाठी खास इथं उपस्थित आहेत माननीय श्री अच्युत गोडबोले, अ डिस्टिंग्विश्ड टेक्नोक्रॅट, वर्सटाइल पर्सनॅलिटी, सीझन लीडर अँड प्रोलिफिक ऑथर. संगणक, विज्ञान, संगीत, व्यवसाय, मानसशास्त्र अशा अनेकविध विषयांवर आपला बहुमोल असा ठसा उमटवणारे लेखन करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. थोडक्यात ज्ञान, विचार आणि कल्पकतेचा संगम म्हणजेच आजचे प्रमुख वक्ते माननीय अच्युत गोडबोले सर. मी त्यांचे प्रथम लठ एज्युकेशन सोसायटी व आमच्या कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातर्फे सहर्ष स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले लठ एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष माननीय श्री राजीव पाटील, मॅनेजिंग काउन्सिलचे चेअरमन आदरणीय शांतीनाथ कांते, व्हाईस चेअरमन माननीय चंद्रकांत पाटील, संस्थेचे मानद सचिव आदरणीय सुहास पाटील सर. त्याचबरोबर उपस्थित असलेले खजिनदार माननीय भालचंद्र पाटील, विश्वस्त समितीचे चेअरमन माननीय आर्किटेक्ट डॉक्टर प्रमोद चौगुले, विश्वस्त समितीचे सेक्रेटरी माननीय गजकुमार मांडगावे सर, मॅनेजिंग व गव्हर्निंग काउन्सिलचे सर्व मान्यवर, निमंत्रित, विविध शाखांचे पदाधिकारी, सेवक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि मीडिया पर्सन्स, आपणा सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत करून प्रमुख कार्यक्रमास आपण सुरुवात करीत आहोत. स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या प्रतिमा पूजनाने. व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय अच्युत गोडबोले आणि संस्थेचे सर्व मान्यवर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री, एक थोर समाजसुधारक, विचारवंत, शाहू चरित्रकार, सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांनी संपन्न करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेण्याचं पवित्र कार्य लठ एज्युकेशन सोसायटीद्वारे गेली 75 वर्ष सुरू आहे. अनेकविध शाखांच्या माध्यमातून ज्ञानार्जनाचं कार्य करत असून लठ एज्युकेशन सोसायटी दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक या 2 राज्यात एक नामांकित शिक्षण संस्था म्हणून आपला नावलौकिक मिळवत आहे. आजच्या
या कार्यक्रमातील सुरुवातीचे आदरणीय स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांचं प्रतिमा पूजन इथं संपन्न झालंय. स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या प्रतिमेस त्रिवार अभिवादन. धन्यवाद. नुकत्याच नॅकच्या 4 सायकलमध्ये श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयास ए मानांकन प्राप्त झाले आहे. आज विविध क्षेत्रात आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्यरत असून ते आपल्या कर्तृत्वाने महाविद्यालयाच्या व संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवित आहेत. आमच्या कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाची धुरा समर्थपणे पेलणारे व वेळोवेळी आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रोफेसर डॉक्टर BP लाडगावकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आपल्या प्रास्ताविकेतून करावे. सर्वांना नमस्कार. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1951 साली झाली आणि आता आपण अमृत महोत्सव वर्ष साजरं करतोय. त्याच्या विविध कार्यक्रमाच्या बरोबरच व्याख्यानमाला ही वर्षभर आपण आयोजित करण्यात आलेले आहे. त्याचं आज हे दुसरं पुष्प या ठिकाणी गुंफलं जाते. त्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी हजर असलेले माननीय अच्युत गोडबोले साहेब, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष राजू पाटील सर, चेअरमन शांतीनाथ कांते सर, सेक्रेटरी सुहास पाटील सर, व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाटील साहेब, तसेच गव्हर्निंग काउन्सिलचे सर्व पदाधिकारी, मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व पदाधिकारी, इथं उपस्थित असणारे सर्व स्टेजवरील मान्यवर, स्टेजच्या समोरील सर्व मान्यवर, विविध शाखांचे शाखा प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, इतर टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ, पत्रकार, तसेच खास करून या कार्यक्रमास उपस्थित असणारे डॉक्टर नाटेकर साहेब, गोडबोले साहेबांच्या बरोबर आलेले चव्हाण साहेब, इथं उपस्थित असणारे सर्वांचे मी प्रथमतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचं स्वागत करतो. आता सांगितल्याप्रमाणे संस्थेला आपल्या 74 वर्ष पूर्ण झाली आणि गेल्या 13 जूनपासून आपलं 75वं म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आपण त्या ठिकाणी साजरं करीत आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे लठ्ठे एज्युकेशन सोसायटी याचा विस्तार फार मोठा विस्तार आहे. जवळपास 42 शाखा आणि 1500 स्टाफ, जवळपास 25,000 विद्यार्थी आणि अगदी ग्रासरूटला शिक्षण देणारी हे पश्चिम महाराष्ट्रातली आणि कर्नाटकातली एकमेव संस्था, अग्रगण्य संस्था म्हणून आपलं ज्याच्यामध्ये नामांकित झालेली ही संस्था आहे. आणि त्या संस्थेचं आपण अमृत महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरं करतो आहे. त्यासाठी व्याख्यानमाला जे आपण आयोजित करतो आहे, वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन वर्षभर आपण केलेलं आहे. त्या ठिकाणी कॉन्फरन्सेस वगैरे वगैरे गोष्टी त्याच्यात आहेत. त्यातली एक व्याख्यानमाला हा एक त्यातला भाग आहे. आणि त्याचं दुसरा जे काही पुष्प असेल गोडबोले सरांच्या व्याख्यानामध्ये आपण आयोजित करतो आहे. या व्याख्यानमालाचे वेगवेगळे विषय त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि आजचा जो विषय आहे तो जो सध्या चर्चेला जाणारा विषय आहे, अगदी बालवाडीपासून ते हायर एज्युकेशनपर्यंत सगळ्यांच्या तोंडात, मग ते पेपर असू देत, मीडिया असू देत, नॉर्मल लोक असू देत, ॲग्रिकल्चरिस्ट असू देत, ह्या सर्वांच्या तोंडातून एकच शब्द नेहमी म्हटला जातो, तो म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नक्की काय आहे, फारसं टेक्नॉलॉजिकल न बोलता हा इथं बसलेला सगळा ऑडियन्स आहे, हेट्रोजेनियस ऑडियन्स आहे. आणि मग त्यांना हे नक्की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे, त्याचे काय फायदे आहेत,
उद्याच्या जगासाठी त्याचा किती उपयोग होणार आहे किंवा बाकीचे काही सगळ्या सिनेरो असेल त्याचं रीतसर विश्लेषण करण्यासाठी या ठिकाणी आपण अच्युतराव गोडबोले साहेबांना आपण या ठिकाणी बोललेलं आहे. आता सोनाली पाटील मॅडमने त्यांच्या इंट्रोडक्शनमध्ये ते बोलले की अच्युतराव गोडबोले साहेब खरं तर फार मोठे लेखक आहेत. ते मी तर त्यांना ओरॅटर म्हणूनच नेहमी मानतो. एक ग्रेट ओरॅटर म्हणून ते आहेत. आपल्यासमोर त्यांना प्रेझेंट करायचा एकमेव उद्देश आहे की आपला जे काही स्टेक होल्डर्स आहेत ह्या स्टेक होल्डर्सला नवीन नवीन टेक्नॉलॉजीची माहिती मिळावी, त्यासाठी आपण अशा प्रकारचे वेगळे विषय घेऊन आपल्यासमोर प्रेझेंट होत आहे. परत अच्युतराव गोडबोले साहेबांचा माझा तसा डायरेक्ट परिचय नसला तर इनडायरेक्ट मात्र भरपूर मोठा परिचय आहे. कारण मी स्वतः डेटा सायन्स किंवा कॉम्प्युटर याच्याबद्दल काम करतो आहे आणि त्यांची जे काय OS वरची पुस्तकं आहेत ऑपरेटिंग सिस्टीम, खऱ्या अर्थाने फार फार पूर्वी ज्यावेळेला डॉस होतं आणि मग नक्की OS कशा पद्धतीने काम करतं अशा वेळेला जे ओरिजिनिंग पायोनियरिंगची नॉलेज द्यावं लागत होतं त्यावेळेला खरं तर पुस्तक यांची बाहेर पडली आणि त्यातलं OS ऑपरेटिंग सिस्टीमचे पुस्तक आहे ते पूर्णपणे पुस्तक अगदी इंटरप्रिटेशन सहित ते पुस्तकाचा अभ्यास त्या ठिकाणी मी केलेला आहे. आणि खरं तर बऱ्याचशाच टेक्नॉलॉजिकल टर्म्स होत्या त्याच्यामध्ये की त्यातली फारशी काय बोलत नाही मी, कारण ते सगळ्यांना ते जरा वेगळं वाटेल. खरं तर टास्किंग, मल्टीटास्किंग किंवा रिअल टाईम किंवा त्यातली एक टिपिकल गोष्ट असते ते म्हणजे जे टायअप होतो टास्क येण्यासाठी त्याचं डेडलॉक्स किंवा लाईव्ह लॉक्स हे कसे असतात आणि त्यासाठी काय करावं लागतं हे अशा प्रकारे टेक्नॉलॉजिकली एक्सप्लेन केलेलं पहिलं आणि खूप सुंदर पुस्तक ते त्याने लिहिलेलं आहे. आणि मला सांगायचं या ठिकाणी आवर्जून वाटतं की भारतातल्या जवळपास सर्व विद्यापीठाच्या BYSने त्यांचं पुस्तक रेफरन्स बुक्स म्हणून त्या ठिकाणी लावलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या विषयाचे अनेक पुस्तकं आहेत. त्याच्या डिटेल पुस्तकाचा अभ्यास मी आणि फक्त मीच नाही तर माझा मुलगाही त्यातला तज्ज्ञ आहे, तर त्यांनीही ती खूप बारकावे सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत. अशा प्रकारे एक वेगळं व्यक्तिमत्व असलेलं आपल्यासमोर या ठिकाणी प्रेझेंट होतं आहे आणि वेगळ्या विषयावर या ठिकाणी सविस्तर असं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केले. सर्व विद्यार्थी तर आहेत, सर्व स्टाफ आहे, सर्व स्टेक होल्डर्स आहेत, यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी मी या निमित्ताने आवाहन करतो. आणि मी परत एकदा सर्वांची या कार्यक्रमानिमित्त स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या व्याख्यानमालेसाठी ज्यांचं विशेष योगदान आहे ते आणि ज्यांनी या व्याख्यानमालेचं नेटकं नियोजन केलं ते आमच्या महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर PN गोरे यांना मी विनंती करते की त्यांनी आज इथं उपस्थित असणाऱ्या ज्ञानाच्या महासागराची, विद्वान व्यक्तिमत्वाची आणि ज्ञान, अनुभव आणि विचार यांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची म्हणजेच माननीय अच्युत गोडबोले सर यांच्या वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स या प्रवासाचा आम्हाला सविस्तर परिचय करून द्यावा. आजची ही त्यांची ओळख म्हणजे एक औपचारिकता नसून आमच्यासाठी एक अभिमानाची आणि गौरवाची संधी आहे असंच मी म्हणेन. आदरणीय डॉक्टर PN गोरे. नमस्कार. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचं हे अमृत महोत्सवी वर्ष आणि संस्थेच्या ह्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्याला माहीत आहे की आपण वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांची, सुप्रसिद्ध व्यक्तींची व्याख्यानं आयोजित केलेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज AI ची जादू आणि उद्याचे जग या अत्यंत संवेदनशील अशा विषयावर आपण सुप्रसिद्ध लेखक, त्यानंतर व्याख्याते की ज्यांनी विज्ञान, संगणक तंत्रज्ञान, साहित्य, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक क्षेत्रांमध्ये, खरं तर इंग्लिशमध्ये त्याला एक ओमनीसायंट असा शब्द आहे सगळ्या विषयांवरती, सगळ्या ब्रँचेसवरती सरांचं लिखाण आहे. अशा या कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध विलक्षण व्यक्तिमत्व उपस्थित असलेले श्री अच्युत गोडबोले साहेब. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष माननीय राजीव पाटील साहेब, आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय शांतीनाथ कांते साहेब, व्हाईस चेअरमन माननीय चंद्रकांत पाटील साहेब, आमच्या संस्थेचे मानद सचिव माननीय सुहास पाटील साहेब, त्याचबरोबर इतर सर्व पदाधिकारी, विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध शाखांमधील विद्यार्थी, पालक, पत्रकार या सर्वांचे या ठिकाणी स्वागत. सरांचा बायोडेटा खूप समृद्ध अशा प्रकारचा बायोडेटा आहे. म्हणजे अगदी फक्त हायलाईट्स मी सांगतो त्यामधल्या.
एक मेरिटोरियस स्टुडंट म्हणून अगदी सुरुवातीपासून सरांची ओळख आपण या ठिकाणी करू शकतो. अगदी शालांत परीक्षेमध्ये पूर्ण राज्यामध्ये 16वा क्रमांक सरांचा आलेला होता. कॉलेजमध्ये संपूर्ण विद्यापीठामध्ये पहिला क्रमांक आणि पहिले ते IIT पर्यंत, IIT मुंबईला त्यांचं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक झाले ते. पहिली ते IIT पर्यंत गणितात जवळपास सर्व परीक्षांमध्ये सर्वोच्च गुण व सर्व पारितोषिक. IIT मुंबईचे 1972 सालचे ते केमिकल इंजिनियर आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये बघा, केमिकल इंजिनियर आहेत बेसिकली, बट ही टर्न टू सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिका इथे 32 वर्ष अनुभव, त्यातील 23 वर्ष हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या जगन्मान्य कंपन्यांमध्ये MD CEO अशा सर्वोच्च पदांवरती काम केलं आहे. सॉफ्टवेअरच्या कामानिमित्त जवळपास 150हून जास्त वेळा जगप्रवास त्यांनी केलेला आहे. मोठ्या कंपन्या आहेत सॉफ्टवेअरच्या, पटनी कम्प्युटर्स असतील, सिंटेल, L&T, इन्फोटेक, अपार, दिशा या वेगवेगळ्या कंपन्यांच्या वाढीमध्ये खूप मोठा हातभार त्यांनी लावलेला आहे. लेखनाच्या बाबतीत म्हटलं तर सुप्रसिद्ध अशा टाटा मेग्रा हिलतर्फे जगभरात वापरल्या जाणाऱ्या कम्प्युटरवरची काही पुस्तकं आहेत त्यांची. ऑपरेटिंग सिस्टम्स, डेटा कम्युनिकेशन्स अँड नेटवर्क, वेब टेक्नॉलॉजीज आणि डिमिस्टिफाईंग कम्प्युटर्स या 4 जी पुस्तकं आहेत, जवळजवळ खूप बल्की अशी पुस्तकं आहेत, 500 ते 700 पानांची पुस्तकं आहेत. या सुप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत. विविध भाषांमध्ये ती पुस्तकं अनुवादित झालीत. चीन भाषेमध्ये सुद्धा त्याचा अनुवाद झाला आहे. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे आम्हालाही आश्चर्य वाटतं, जरी आम्ही इंग्लिशचे विद्यार्थी असू तरी एकच विषय अभ्यासताना आम्हाला नाकी न येतं आपलं स्पेशलायझेशन. सरांचे जो अभ्यास आहे तो बघा कुठल्या क्षेत्रा विषयांमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, गणित, संख्याशास्त्र, व्यवस्थापन, संगीत, साहित्य, कला, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि फ्युचरिझम अशा अनेक विषयांमध्ये अभ्यास आणि लेखन. अँकरनी सांगितलं त्या पद्धतीनं आयकॉनिक किंवा असं प्रॉलिफिक अशा प्रकारचं रायटर आहेत ते, लेखक आहेत. आतापर्यंत त्यांनी मराठीमध्ये 77 पुस्तकं पब्लिश केलीत, 71 प्रकाशित झालीत आणि 16 प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. खूप मोठे मानाचे पुरस्कार त्यांना मिळालेत आतापर्यंत. IBM तर्फे 2दा पुरस्कार, पंतप्रधानांकडून 2दा पुरस्कार, उद्योगरत्न पुरस्कार, IITचा प्रचंड बहुमानाचा असा डिस्टिंग्विश्ड अलमनस पुरस्कार, पंडित भीमसेन जोशींच्या हस्ते कुमार गंधर्व पुरस्कार, सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार, डॉक्टर पारनेरकर पुरस्कार, असे खूप सारे. द लिस्ट इज व्हेरी ह्यूज, खूप मोठी लिस्ट आहे. आणि अच्युत गोडबोले सरांचं जे काय लिखाण आहे त्याच्यावरती PhD काही विद्यार्थी करतात. त्यापैकी दोघांची सुरू आहे, एकाला अवॉर्डही झालेली आहे. त्यानंतर टेडेक्स ही जी संस्था आहे, ह्या प्रचंड प्रतिष्ठेच्या भाषण मालिकेत भाषण देण्याचा त्यांना बहुमान मिळालेला आहे. त्यानंतर अमेरिकेच्या 2015 सालच्या बृहन्मास्टर महाराष्ट्राच्या लॉस एंजेलिस, त्यानंतर 2017 साली लंडन आणि 2019 साली ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या संमेलनाचे प्रमुख पाहुणे, चीफ गेस्ट म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या युवा साहित्य नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, आशियाना नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा सुरू, एक हे स्पेसिफिक त्यांचं काम आहे. सरांचं सोशली वर्क ही खूप आहे कारण आम्ही त्यांची ऑटोबायोग्राफी 6-7 पुस्तकं आम्ही स्वतः वाचलीत विशेषतः आम्हाला अभ्यासक्रमाला झपूर्जाचे 3 खंड होते, ते आम्ही अभ्यासलेत. आम्ही इंग्लिशचं पाश्चात्य जे साहित्य आहे, लिटरेचर वेगवेगळ्या देशांचं, ते अभ्यासल्यामुळं किमयागार असेल ते आम्ही अभ्यासले. सर IIT कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी भिल्ल आदिवासी चळवळीत सहभाग घेतला होता. त्या संदर्भात सर आपल्या भाषणामध्ये उल्लेख करतील. आणि 1953 सालापासून आतापर्यंत भारतातल्या IIT जे काही लाखो IITs बाहेर पडलेत आणि महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये जे 100 जे ग्रेट IITs आहेत त्यामध्ये सरांचा 35वा क्रमांक आहे. त्यामध्ये नावही फार मोठी आहेत. नारायण मूर्ती आहेत, नंदन निलेकणी आहेत, आनंद देशपांडे आहेत, मनोहर पर्रिकर आहेत आणि विजय भटकर. या मोठ्या लोकांच्या 100 जणांच्या यादीमध्ये सरांचा 35वा क्रमांक आहे. आणि सगळ्यात उल्लेखनीय बाब, आम्हाला बरेचसे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे सर तुमचा वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स हा जो पाठ आहे, लेसन आहे, तो आमच्या इयत्ता 12वीच्या योग भारती
या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी विषयामध्ये अभ्यासक्रमासाठी आहे. तर अशा प्रकारचे एक उत्तुंग विलक्षण व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला प्रमुख वक्ता म्हणून लाभलेलं आहे. अशा प्रकारची थोडक्यात ओळख मी आपल्या समोर सादर करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय अच्युत गोडबोले एक विजनरी, डेन ऑफ नॉलेज, वाईज मेंटॉर, एम्पॅथॅटिक गाईड अँड लर्निंग आर्किटेक्ट अशा अनेकविध विशेषणांनी परिपूर्ण असं हे व्यक्तिमत्व आज इथं उपस्थित आहे. यांचा स्वागत सत्कार करण्याची मी आदरणीय माननीय राजीव पाटील सर, अध्यक्ष गव्हर्निंग काउन्सिल लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली यांना नम्र विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय अच्युत गोडबोले यांचा सत्कार लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष माननीय श्री राजीव पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आम्हाला हा सत्कार करताना खूप आनंद होत आहे. आपल्या ज्ञानाच्या शिदोरीने आपण शिक्षणाच्या प्रवासाला एक गती दिली आहे व आपल्या विचारांनी ज्ञानाच्या लाखो ज्योती प्रज्वलित केल्यात. तसेच अनेक मनांमध्ये आत्मविश्वासाच्या नवनवीन लहरी देखील आपण सर उभ्या केलेल्या आहेत. आजचा हा सत्कार आपल्या अनेक विविध क्षेत्रातील योगदानाचा आणि प्रेरणेचा आहे. धन्यवाद. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय अच्युत गोडबोले सर यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. आपल्या लेखणीच्या शीर्षकांमधून आम्ही आपल्या व्यक्तिमत्वाला इथं शब्दबद्ध करण्याचा विदाऊट AIची हेल्प घेता प्रयत्न केलेला आहे सर. आज इथं आपण उपस्थित असलेले ज्ञानप्रवाहाचे मुसाफिर अर्थात किमयागार, ज्यांच्या मनात गुंजत असलेला नादवेद ज्यातून ज्ञानोदय झालेला आहेच. आपल्या व्यक्तिमत्वाच्या कॅनव्हासवरती अनेक विषयांना लाईमलाईटमध्ये आपण आणलेलं आहे. आज AIद्वारे होणारा अनर्थ व त्यापासून सावध राहण्याची गणिती आपल्या बोर्डरूमच्या माध्यमातून आपण आम्हास सांगितली आहे. आपले झपुर्झामय व्यक्तिमत्वाची आपली ओळख समाजात आहेच. आज आपण निर्माण चांगल्या पद्धतीने केलेलीच आहे. या समाजाला भविष्यात AIचा गुलाम न बनता त्याचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करणारे आपण जिनियस आहात. आज प्रत्यक्षात आपली होणारी ग्रेट भेट आम्हा सर्वांसाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. आज ज्याची आपण वाट पाहतोय ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय अच्युत गोडबोले सर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी AIची जादू आणि उद्याचे जग यावरती बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला करावं. धन्यवाद. माननीय व्यासपीठ आणि मित्रहो, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीनी हा जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही मला ऐकायला इथे आलेला आहात, त्याचं कारण मी नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आहे. हे मला माहिती आहे, कारण लोकांच्या मनात एवढी प्रचंड भीती आणि कुतूहल हे दोन्ही या विषयाविषयी आहे. मी गेल्या 15 वर्ष मी अनेक विषयांवर भाषणं दिली. मी इकॉनॉमिक्सवर दिली, मी सायकॉलॉजीवर दिली, म्हणजे बिहेवियरल सायकॉलॉजीपासून कॉग्नेटिव्ह वगैरे आणि त्याचा इतिहास, किंवा इकॉनॉमिक्समध्ये बरीच दिली, गणितावर दिली. कारण मला पहिली तर IIT पण एकही मार्क गेलेलं नव्हतं. मला खरं रँगलर व्हायचं होतं. मी ढकलत IITत गेलो खरं म्हणजे. पण गणितावर माझं व्याख्यान खूप गाजतं. बिग बँगवरती माझं आहे. बरं, अशा अनेक मी व्याख्यानं वेगवेगळ्या विषयांवर मी दिली. मी सगळ्यांना सांगतो मी इतरही विषयांवर बोलू शकतो, पण गेल्या 1.5 वर्षात ते वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदर ते बंद करताना सांगतो मग आम्हाला AIवर तुम्ही बोला म्हणून. कारण इतकी भीती आणि इतकं कुतूहल आहे सगळं. आणि त्याचं कारण आहे, जसं TV वरती IITतल्या कोणीतरी पास झालेल्या मुलाला 2 कोटी रुपये पगार मिळाला असं दाखवलं की 5वी पासून सगळे आई वडील मुलाला IITच्या त्या कोर्समध्ये घालायला सुरुवात करतात. तसं इथे AIच्या विषयी ज्या बातम्या येत आहेत त्या प्रचंड आहेत. म्हणजे तुम्हाला एक सहज सांगतो, एक व्हिडिओ व्हायरल झालेला तुमच्याकडे आलेला असेल. चीनमध्ये एक हॉस्पिटल आहे, तिथे एकही मनुष्य नाही आहे. फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी चालवलेलं हॉस्पिटल. जपानमध्ये एक हॉटेल आहे, तिथे एकही मनुष्य नाही आहे. म्हणजे गिऱ्हाईक आला तर माणसंच येतील, नाही तर तिथेही रोबोट चालत पंचायत. म्हणजे पण माणसं येतात, पण त्याचं चेक इन होण्यापासून रूम संबंध फेशियल रेकग्निशनचं सॉफ्टवेअर आणि सगळं करून बिल तो देऊन बाहेर पडतो, तोपर्यंत काहीही एकही मनुष्य नाही.
तुम्हाला एक सहज सांगतो की आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतका प्रचंड पेटलेला विषय आहे. म्हणजे त्यात मेन मुख्य कंपन्या की ओपन AI, नंतर एक गुगल, आणि आता इलॉन मस्कनी ग्रॉकचं नवीन लेटेस्ट काढलेलं ते सगळ्यात चांगलं आहे असं दावा आहे. तर मार्क झकरबर्गला असं वाटायला लागलं फेसबुकच्या की आपण याच्यात मागे पडतोय आणि आता आपण जम्प स्टार्ट केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला या रेसमध्ये जर का आपण हे काही केलं नाही तर आपण मागे पडू म्हणून. आणि म्हणून त्यांनी एक 12 लोकांची टीम बनवली. ओपन AIकडनं माणसं घे, गुगलमधनं माणसं घे, अशी सगळी खेचून सगळी झाली ब्रिलियंट लोकांची त्यांनी टीम बनवली. आणि ती टीम बनवताना त्यांनी जॉईनिंग बोनस किती दिला असेल माहिती आहे का? आपल्या बन्सल नावाचा भारतीय आहे त्याच्यामध्ये, त्याला ओपन AIमधनं त्यांनी खेचला. त्याला जॉईनिंग बोनस पुढचं ॲक्च्युली पगार आणि स्टॉक ऑप्शन वगैरे पुढच्या नंतर प्रॉफिट शेअरिंग नंतर फक्त जॉईनिंग बोनस 860 कोटी रुपये दिला. म्हणजे काय चाललंय ते लक्षात घ्या. त्याचे स्टेक्स किती ते लक्षात घ्या. $100 मिलियन फक्त तू ये नाही ते कामाला राहा. आणि बाकीच्यांना 80-60 असे अनेक वेगवेगळे. त्याच्याकडे AIने जो अनेक क्षेत्रामध्ये धुमाकूळ होणार आहे हे जे वर्तवलं जात आहे, कित्येक चांगल्या कित्येक वाईट, आता सांगितलं त्याप्रमाणे. पण हे आचाट आहे. मी तुम्हाला एक सहज सांगतो, मी सुरुवात यानेच करतो. ChatGPT म्हणजे एकाला माझ्यावर कविता करायला सांगितली. आता कोणालाही कुठली कविता कुठलंही नाव दिलं तर सुद्धा ChatGPT कविता तुम्हाला करून देतो बरं का. तुम्ही किती छान आहात, तुम्ही किती अमुक वगैरे काय, म्हणजे बऱ्याच वेळा थापा मारतो. म्हणजे त्याला हॅल्युसिनेशन म्हणतात. पण जर का तुमच्याविषयी काहीतरी मटेरियल असेल, कारण ChatGPTला आपण इनपुट जो दिला असतो डेटा, तो म्हणजे सगळं इंटरनेट, सगळ्या कादंबऱ्या, सगळं आत्तापर्यंत साहित्य, तुमचे चॅट्स आपले सगळे, हे सगळं त्याला दिलेलं असतं. त्याच्यावरून तो ट्रेन होतो. आत्तापर्यंत टेक्स्च्युअल डेटावरून ट्रेन व्हायचा. आता मल्टी मॉडल याच्यामध्ये इमेज, व्हॉइस, व्हिडिओ ह्याच्यावरही ट्रेनिंग देणं चालू होईल. त्यावेळी ते धुमाकूळच होणार. मी त्याचं चित्र काय होईल ते सांगणार आहे. पण फक्त टेक्स्टवरनं त्यांनी तो जनरेट करत होता, म्हणजे शिकत होता. तर या टेक्स्टमध्ये माझ्यावरती लकीली बरीच आर्टिकल्स आहेत, माझी पुस्तकांची नाव आहेत, माझा बायोडेटा आहे, किंवा मी लिहिलेले आर्टिकल्स आहेत, असं बरंच आहे. कारण त्याला माहिती आहे की मी इकॉनॉमिक्समध्ये काम केलं आहे, मॅथमॅटिक्सवरती काम केलेलं आहे, नंतर पुस्तकं लिहिलेली आहेत, नंतर सायन्सवरती लिहिलेली आहेत. हे त्याला माहिती आहे, कारण तो शिकला आहे. अल्टिमेटली या सगळ्या टेक्स्टमधून तो शिकत जातो. कसं करतो सांगणार आहे मी तुम्हाला. तो डिमिस्टिफाय करणं हाच माझा उद्योग आहे. पण मुख्य म्हणजे तो शिकला त्याच्यातनं, आणि त्यामुळे तो अतिशय मिनिंगफुल तो कविता करू शकला. तो जो मित्र होता माझा, त्यांनी त्याला हिंदीतनं कविता करायला सांगितली. तर त्यांनी कविता काय केली बघा. अच्युत गोडबोले, आणि साधारण 5 सेकंदात केली. ही सांगितल्यानंतर 5 का 3-4 सेकंद सांगितलं लगेच उत्तर यायला लागतं. तुम्ही बघितलं असेल ChatGPT, लगेच उत्तर यायला लागतं. ते कसं होतं मी सांगणार आहे. अच्युत गोडबोले, ज्ञान का सागर हे कवितेचं नाव. अच्युत गोडबोले, नाम है बड़ा, शब्दों की जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कोई मात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान से समाई, संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरी, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले. तर मी सिम्प्लिफाय करतो वगैरे त्यांनी हे केले. आणि सगळ्यात मराठी में तूने गढ़ा ज्ञान वगैरे. आणि अच्युत गोडबोले, सलाम तुझे, तेरे विचार तेरा नाम तुझे. आता हे ठीक आहे, हे 5 सेकंदात त्यांनी लिहिलं त्याचा अभ्यास करून. पण त्यानंतर त्याला कोणीतरी चाल लावायला सांगितली, आणि 4 का 5 सेकंदामध्ये हे मी तुम्हाला वाजवून दाखवणार आहे. मी जेव्हा ऐकलं मी बेशुद्धच पडलो. ह्याचं कारण उद्याच्या जगामध्ये संबंध म्युझिक स्टुडिओज, गायक, वादक, संगीतकार ज्याला चाली लावतो तो वगैरे, ह्यांचं काय होणार आहे. मी समजा कविता दिली आणि 5 सेकंदात जर का त्यांनी हे गाणं अप्रतिम, त्याची चाल बघा, त्याचे म्युझिक बघा, मग उद्या काय होणार आहे लोकांचं. आज अच्युत गोडबोले एवढा मोठा मुळीच मनुष्य नाही की त्याच्यावर म्युझिक स्टुडिओ बुक करून कोणतरी
अरिजित सिंग कोण जो असेल मला माहिती कोण आहे तो, पण कोणाच्या आवाजामध्ये इतकं चांगलं म्युझिक देऊन गाणं तयार करावं माझ्यावरती कोट्यावधी रुपये खर्च करून, इतका की मी मोठा नक्कीच नाही आहे. पण ChatGPT तो टूल वेगळा आहे, पण AI ते गाणं रचलं, ते मी ऐकवणार आहे आणि ते ऐका आणि बेशुद्ध पडा थोडक्यात. म्हणजे आणि हे जर का 5 सेकंदाचं असेल तर उद्या हे सगळ्या मंडळींनी करायचं काय? आणि हेच सगळं स्क्रिप्ट रायटर्स होणारे, जर्नलिस्ट होणारे, वकिलांचं होणारे, त्याचे असंख्य क्षेत्रामध्ये धुडगूस होणारे हे तुमच्या लक्षात येईल आणि यावं म्हणून मी हे वाजवतो. आचू दूध बोले नाम है बड़ा, शब्दों का जादू जानकी धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात. बचपन में देखे थे ये मुश्किल हालात, फिर भी ना मानी कभी कोई बात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई. का लागत नाही मला माहित नाही, पण त्यांनी इतकी सुंदर चाल लावलेलं कडव्याला, म्हणजे अर्थशास्त्र काही गहिरे वगैरे सगळं ते लागलं तर मी वाजवीन मध्ये. पण मला इतकं आश्चर्य वाटलं की एवढ्या सुंदर आवाजामध्ये मध्ये म्युझिक, कडवी आणि हे सगळं जर का होत असेल तर माणसाने करायचं काय. पण हे जर का मी सांगितलं की नाही ही चाल मला नाही आवडली, ही बाईच्या आवाजामध्ये मला पाहिजे, तर त्या बाईच्या आवाजात करून देईल. मला आणखीन वरच्या पिचमध्ये पाहिजे तो वरच्या पिचमध्ये करतो, खालच्या पिच जे पाहिजे त्याला शंकरजी किशनजी 100 गाणे ऐकवली, त्यांनी ह्याला कसं संगीत दिलं असतं तसं गाणं हवंय, तो तसं गाणं करून देईल, तुम्ही म्हणाल तसं. आता हे जे हा जो सगळा प्रकार आहे तर त्याचा परिणाम हा पाणी आणून घ्या, तर त्याचा परिणाम सगळ्या क्षेत्रांवर प्रचंड मोठा पडणार आहे. हे सगळं झालं कसं, तर मुख्य म्हणजे असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शब्द खरं 1956 साली निघाला. डार्टमाउथ कॉन्फरन्स होती अमेरिकेमध्ये, त्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शब्द निघाला. त्याच्या अगोदर AI नव्हतं का, तर लोकांना कल्पना नव्हती का, तर होती. पण मुख्य म्हणजे तो त्या शब्द जॉन मॅकार्थी नावाचा एक मनुष्य होता, त्यांनी त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं नाव दिलं. तर ओरिजिनल कल्पना काय होती की माणसासारखंच यंत्राने करावं. आता माणसासारखं करण्यामध्ये 2 मुख्य भाग येतात. एक भाग म्हणजे फिजिकल येतो, चालणं, नंतर चालणं आणि वाकणं, ग्लास पकडणं असं जे हे जे सगळं आहे ते फिजिकल झालं. त्याला रोबोटिक्सची ज्ञान किंवा तंत्रज्ञान सुरू झालं. दुसरं म्हणजे विचार करणं, तर्क करणं, रिझनिंग करणं, कन्क्लुजन काढणं. हा जो भाग आहे त्या दोन्ही भागांकडे, हे दोन्ही भाग जर आपल्याला साधता आले तर माणूस यंत्र माणसासारखं काम करायला लागेल. हे पूर्ण माणसासारखं जर का काम करायला लागेल सगळ्या क्षेत्रांमध्ये, फक्त रिटेल, मेडिकल, एज्युकेशन असं नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण जसं सगळ्या क्षेत्रामध्ये आपली बुद्धी वापरतो किंवा वापराविषयी निदान अपेक्षा असते, म्हणजे तर ते जे आहे त्याला आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणतात. एका पर्टिक्युलर विशिष्ट क्षेत्रात आणि लिमिटेड जर का असेल तर त्याला आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स ANI. आणि आपल्यापेक्षाही जास्त इंटेलिजन्स जर का आपण सिस्टम तयार केल्या तर त्याला आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स असं म्हणतात. या 3 ANI, AGI आणि ASI
आत्ताची अवस्था अशी की आपण AGIच्या ची रेस चालू आहे सध्याची रेस चालू आहे. ओपन AI, गुगल, मेटा ह्या सगळ्या मंडळींची. ते आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स माणसा इतकी तरी आपण बुद्धिमत्ता यंत्रामध्ये निर्माण करू शकू असं. आता याच्यामध्ये 2 भाग झाले की AIच्या इतिहासात चिकार विंटर्स आले आणि चिकार एकदम उत्साह निर्माण झाला. आता जसा उत्साह आहे तसा उत्साह एकेकाळी पूर्वी पण होता, पण तो लगेच हे झाला. उदाहरणार्थ सगळ्यात सुरुवातीला त्यांना असं वाटलं की एक रोबॉट्सची प्रगती चालू होती, पण ती फार वेगाने होत नव्हती. मग कन्व्हेअर बेल्टवरती हिरव्या रंगाचा साबण आहे आणि एकच लाल आला तर ते तो उचलून रोबोट काढणं वगैरे इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण अतिशय कॉम्प्लिकेटेड हालचाली त्याला जमत नव्हत्या. आता तो खाली वाकून केर काढतो आणि वाटेल आता रोबोट बऱ्याच गोष्टी करायला लागलाय, पण त्यावेळेला ती प्रगती जेवढी व्हावी तेवढी झाली नाही. मग दुसरा जो भाग होतो वैचारिक किंवा तर्क कन्क्लुजन काढणं, ते कसं करता येईल तर त्याला त्यावेळी टॉप डाऊन अप्रोच वापरतात. त्याला सिम्बॉलिक AI असं म्हणतात. म्हणजे काय किंवा एक्सपर्ट सिस्टम्स त्यावेळी तयार झाला 70s आणि 80s मध्ये. मग डॉक्टर, वकील, इंजिनियर ह्यांचं जे ज्ञान आहे हे ज्ञान आपण कम्प्युटरमध्ये जर का स्टोअर करू शकलो, नॉलेज रिप्रेझेंटेशन नावाचं एक प्रकार त्यावेळी फार पॉप्युलर होतं. म्हणजे आम्ही जेव्हा IT होतो त्यावेळी म्हणजे डॉक्टरचं ज्ञान हे आपण कम्प्युटरमध्ये कसं भरावं तर इफ देन एल्सच्या स्वरूपात भरावं. आपण डॉक्टर काय करतो, म्हणजे नाटेकर सर बसले ते मला मारतीलच, पण डॉक्टर काय करतो की ताप आला तर हिरवी गोळी घे, डोकं दुखत आहे तर लाल गोळी घे, इतकं करत नाहीत लोक. म्हणजे सांगतो की इफ देन एल्स, इफ फिवर देन दिस, इफ अमुक असं जे करतो की आणखीन नाही झालं तर मग तो ECG काढ, अमुक नाही झालं तर एक्सरे काढ, मग त्याच्यावर काय मिळतं असं. तर आयडिया आहे की इफ देन एल्स अशा स्टेटमेंटमध्ये हे सगळं ज्ञान कम्प्युटरमध्ये भरून टाकावं. त्यावेळी प्रोलॉग, लिस्प अशा भाषा वापरल्या जायच्या, त्या वापरून स्टेटमेंटमध्ये ते घालायचं. आणि मग आयडिया आहे की रुग्णांनी जायचं आणि मग विचारायचं की मला घसा खवखवतोय, मी काय करू. मग तो इफ देन एल्सच्या शोधून काढायला सांगितलं की गुळण्या कर किंवा काय त्याला जे आपण जे ज्ञान दिलेलं असेल त्याप्रमाणे तो उत्तर देईल. तेव्हा असे एक्सपर्ट सिस्टम्स करण्याकडे लोकांचा भर होता. टॉप डाऊन की आपण त्याच्यात रूल्स भरायचे, रूल्स आपण त्याला द्यायचे आणि त्यातनं डेटा बाहेर यायचा, तो गुळण्या कर किंवा अमुक औषध घे वगैरे असं. ते हे काही फार चाले ना. त्यावेळी लोकांना खूप उत्साह आला होता, बऱ्याच इन्व्हेस्टमेंट झाल्या, नवीन कंपन्या निघाल्या, नवीन प्रॉडक्ट्स यायला लागले, पण ते फार चाले ना. कारण ते रोग सुद्धा नवीन नवीन रोग निर्माण व्हायला लागले, नवीन औषधं निर्माण व्हायला लागली, नवीन ट्रीटमेंट्स, नवीन उपचार पद्धती. मी आता एक्सरे, MRI, मग CT स्कॅन वगैरे सगळं की ECG आहे तर आणखीन पुढचं म्हणजे 2D इको. तर आता हे जे सगळं सातत्याने मेंटेन करणं, हे दर काही महिन्यांनी सातत्याने इफ देन एल्स सगळं बदलणं, की आता पूर्वी नुसतं ही गोळी द्यायचं नाही, आता ही ट्रीटमेंट घे आणि मग तू हे कर, हे सातत्याने बदलणं आणि मेंटेन करणं कठीण जायला लागलं. आणि त्यामुळे त्यातला उत्साह खूप कमी झाला, कारण लोकांना कळलं की हे फार पुढे जाणारी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स खूप आटल्या त्यातल्या. तर आता त्याच्यात एक ब्रॉडर मी तुम्हाला एक हिस्ट्री म्हणून सांगतो की मुख्य म्हणजे काय झालं की आपल्या इतिहासामध्ये 4 इंडस्ट्रियल रेव्होल्युशन्स मानले जातात. इंडस्ट्री 1.0 म्हणजे रेल्वे इंजिन निघालं, ते आपल्या औद्योगिक क्रांती ज्याला आपण म्हणतो ते. इंडस्ट्री 2.0 म्हणजे 1910-1920च्या सुमाराला कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं, मास प्रोडक्शन चालू झालं, फोर्ड मोटर्स आली त्यावेळेला. 1960 दरम्यान इंडस्ट्री 3.0, त्यावेळेला कम्प्युटर्स आणि चिप्स निर्माण झाल्या. आणि 1960 पासून 2011 पर्यंत ही थर्ड इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होती. आणि त्यामध्ये कम्प्युटर्स आणि चिप्स डॉमिनेट केलं, पण त्यामध्ये सुद्धा 60s हे मेन फ्रेम्सचं होतं, 70s हे मिनी कम्प्युटर्सचं होतं, 80s हे पर्सनल कम्प्युटर्सचं होतं दशक, 90s हे इंटरनेटचं होतं, 2000 हे मोबाईल कम्प्युटिंगचं होतं, आणि 2011ला इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली. आणि इंडस्ट्री 4.0 मध्ये 8 टेक्नॉलॉजीज येतात. म्हणून मी इंडस्ट्री 4.0 पुस्तक लिहिलेलं आहे. आता इंडस्ट्री 4.0 इज अ ड्रायव्हिंग फोर्स. म्हणजे आपल्याला कळलंच पाहिजे इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय. त्या इंडस्ट्री 4.0 मध्ये AI हे सगळ्यात मोठं टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि मग त्याच्यात IoT आणि IIoT आहेत, म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी, ब्लॉकचेन आहे, 5G आहे, क्लाउड कम्प्युटिंग. हे सगळं सोप्या 9वीतल्या मुलाला कळेल असं मी लिहिलेलं आहे. म्हणजे त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला आहे. पण मुख्य म्हणजे याची आपल्याला कल्पना असली पाहिजे का, ते मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे.
पण या 2011 साली इंडस्ट्री 4.0ची अनाऊन्समेंट हॅनोव्हरमध्ये झाली. पण या सगळ्या काळात एआयचं काय चाललेलं होतं ते 70s आणि 80sमध्ये या सगळ्या सिम्बॉलिक आणि टॉप डाऊन अप्रोचमध्ये एआय अडकलं होतं. पण ते फार पुढे काही जाईना, कारण सातत्याने बदल त्याला करून ते बल्की व्हायला लागलं. मग आता करायचं काय? एआय विंटर सुरू झाला, लोकांनी एआयमध्ये इन्व्हेस्टमेंट काढून घेतल्या, कंपन्या फार काही चालेनात. मग एक ट्रान्सलेशनमध्ये आपण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला तर काय होईल? ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन असा विचार सुरू झाला कॅनडामध्ये आणि इतर ठिकाणी. कारण कॅनडावरती फ्रेंच आणि ब्रिटिश दोघांचं राज्य होतं. त्यामुळे तिथे गाव खेड्यापासून ते शहरापासून जिल्हावरच्या सेंट्रल गव्हर्नमेंट हजारो डॉक्युमेंट्स ट्रान्सलेट करावे लागायचे, फ्रेंचमध्ये इंग्लिशमध्ये, इंग्लिशमध्ये फ्रेंचमध्ये. ती करण्याकरता अक्षरशः हजारो लोक त्याला लागायचे. तर हे आपल्याला ऑटोमॅटिकली करता येईल का? तर ऑटोमॅटिकली कसं करायचं? मी इंग्लिशमधला हा शब्द घेतला तर फ्रेंचमध्ये हा शब्द, फ्रेंचमध्ये हा घेतला तर इंग्लिशमध्ये हा शब्द, असं आपण करू शकू का? 2 डिक्शनरी द्यायच्या, पुन्हा ते इफ देन एल्स आलं, त्याला टॉप डाऊन अप्रोच हवा होता की इफ दिस वर्ड देन दॅट वर्ड असं, आणि ते डिक्शनरीतनं शोधायचं आणि तो वर्ड घातला की आपल्याला ट्रान्सलेट होईल का? तर तो ट्रान्सलेट होणं शक्य नाही आहे. कारण लँग्वेज ही नुसती शब्द इकडनं तिकडे करून हे नसते. लँग्वेजमध्ये कॉन्टेक्स्ट खूप महत्त्वाचा असतो. तो कॉन्टेक्स्ट का महत्त्वाचा आहे सांगण्याकरता मी आपल्याकडे लागला किंवा लागली हा जो शब्द आहे तो कसा वेगवेगळ्या तऱ्हेने आपण वापरतो ते बघा. मराठीत लागण्याची गंमत बघा. बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता. तो बघून परत येताना वाटेत मित्राचा बंगला लागला. त्याचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये नुकताच लागला होता. बंगल्यात शिरताना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला लागला. घरचे जेवायचा आग्रह करू लागले. मला जेवणात गोड लागतं हे माहीत असल्यानं गोड केलं होतं. भात थोडा लागला होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली, ती नेमकी मला लागली. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार लागली. निघताना बस फलाटाला लागलीच होती, ती लागलीच पकडली. पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस लागली. मग काय घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी लागली, कारण आल्या आल्या घाईची लागली. थोडक्यात माझी अगदी वाट लागली आणि घरची मंडळी हसायला लागली. आता हे मी का म्हटलंय की नुसतं लागली हा शब्द तुम्ही इकडनं तिकडे नेऊ शकत नाही. तो कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आलेला आहे ते आपल्याला बघावं लागतं. तर मग लोकांना म्हटलं मग टॉप डाऊन अप्रोच ट्रान्सलेशनला उपयोगी पडणार नाही. मग करायचं काय? मग त्यांच्या एकाच्या डोक्यात एक ब्रेन वेव्ह आली. तो म्हणाला की लहान मुलं शिकतात कसं? लहान मुलांना आपण डिक्शनरी देतो का? हे हा कर्ता, हा कर्म, हे क्रियापद आणि व्याकरणाचे नियम वगैरे असलं काही देत नाही त्यांना. लहान मुलगा फक्त ऐकलेलं बोललेलं ऐकतो आणि त्याच्यावरून आपल्या डोक्यामध्ये नियम बनवतो. म्हणजे डेटावरनं शिकणं म्हणजे उलटं केलं. आतापर्यंत कसं आपण रूल्स देत होतो इफ देन एल्सचे, आणि त्याच्यावरून आपण डेटा बाहेर काढत होतो. आता डेटा द्यायचा आणि डेटावरनं तो कन्क्लुजन काढतोय का? डेटावरनं काही पॅटर्न शोधतोय का? अल्टिमेटली लक्षात ठेवा, एआयचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पॅटर्न रेकग्निशन. म्हणजे माझ्या मनात माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे आणि इथे अर्चनामुळे बसलेली आहे. पण मुख्य म्हणजे काय की आपली बुद्धी ही 7 तऱ्हेची असते. म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स असतो, स्पॅशल इंटेलिजन्स असतो, अनेक तऱ्हेचे इंटेलिजन्स असतात. पण आपण जो वापरतो जनरली चेक युअर आयक्यू, नो युअर आयक्यूमध्ये की तुम्ही 1, 3, 5, 7 पुढचा नंबर कुठला, तर सगळे नंबर विषम आहेत किंवा दोघांमध्ये अंतर 2 आहे असं आपण पॅटर्न शोधतो. हा पॅटर्न कळतो का विद्यार्थ्याला हे आपण बघत असतो. थोडक्यात पॅटर्न रेकग्निशन म्हणजे बुद्धीचा आपण असं लिमिटेड अर्थ त्याकाळी लावला गेला. आता तो आणखीन पसरत चाललेला आहे. तर डेटामधनं पॅटर्न शोधतोय का तो? काही पॅटर्न दिसत आहेत का? हे त्याला आलं तर आपण बुद्धिमान म्हणतो त्याला. 1, 3, 5, 7 पुढचा आकडा त्याला आला का अशाच तऱ्हेचं जर का त्याला पॅटर्न शोधणं, पॅटर्न त्याला कळले तर आपण त्याला बुद्धिमान म्हणतो. तसं मशीनला करता येईल का? जसं लहान मुलगा शिकतो, सगळं ऐकतो, म्हणजे डेटा घेतो, डेटावरनं रूल्स बनवतो, त्याला कोणी शिकवत नाही, तो स्वतः बोलायला शिकतो, तर तो रूल्स आणि पॅटर्न्स तो बनवत असतो. तसं मशीनला करता येईल का? हा विचार चालू झाला. त्याच्यावरून मशीन लर्निंग हे सुरू झालं. हे मशीन लर्निंग खरं सुरू 2000च्या त्याचा खरं म्हणजे त्याच्यावरती प्रयोग आणि विचार हे खूप पूर्वीपासून चालू झाले होते, पण 2000च्या नंतर त्यांनी जास्त रूट्स घेतली. त्यावेळेला मशीन लर्निंगमध्ये 2 भाग असतात. मी आता तुम्हाला कम्प्युटर डेटा सायन्स शिकवतोय इथे उभं राहून, पण
म्हणजे दोन, एक सुपरवाइज लर्निंग आणि अनसुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइज लर्निंग म्हणजे तुम्ही फक्त डेटा देता आणि त्यातले पॅटर्न शोधा असं सांगता. काय शोधायचं वगैरे काही सांगत नाही. एक उदाहरण देतो. एका बँकेमध्ये समजा 5,000 कस्टमर्स आहेत. त्या सगळ्या कस्टमर्सचा डेटा आपण त्या AI ला दिला, त्या अल्गोरिदमला. तो राहतो कुठे, तो वय काय आहे, उंची, वजन, तो डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट आहे का, सेक्स, पगार, मॅरिड अनमॅरिड आणि इतर अनेक गोष्टी, मोटार गाडी आहे का वगैरे, असं सगळं. असा सगळा डेटा तुम्ही जर का 5,000 कस्टमर्सचा दिला तर तो त्यातले संबंध शोधायला लागतो. उदाहरणार्थ तो की उंची आणि पगार याच्यात संबंध आहे का, तर उंची आणि पगार याच्यात काय संबंध असणार आहे. अगदी असा जर का संबंध लावायचा झाला, उंची फारच कमी असेल तर त्याला न्यूनगंड येईल आणि त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स वाईट असेल आणि त्यामुळे त्याचा पगार कमी असेल बघा, असं सगळं भयंकर. पण त्यासाठी स्टॅटिस्टिक्समध्ये कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन वापरतात, त्याला R म्हणतो आम्ही. तर तो 1 जर का असेल तर याचा अर्थ 2 गोष्टींमध्ये संबंध पूर्ण आहे. 0 म्हणजे काहीच संबंध नाही. आता उदाहरण स्मोकिंग आणि कॅन्सर असं जर का जे स्मोकिंग करणारे लोक आणि कॅन्सरचं, त्याला कॅन्सर आहे का असं जर प्लॉट केलं तर तुम्हाला R हा खूप 0.95-98 वगैरे सापडेल. म्हणजे कोरिलेशन खूप जास्त आहे. पण उंची आणि पगार ह्याच्यात काही संबंध असण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे तो कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन 0च्या आसपास येईल किंवा 0.5 येईल, काही फार संबंध नाही. तर उंची आणि वजन, की उंची एवढे जास्त आहे, वजन एवढं कमी आहे, पण त्याला पगार एवढा आहे, त्याचा संबंध आहे का तो बघेल. असं सगळं बघत बघत तो संबंध लावेल. कारण त्याला माहीत नाही ना कुठल्याचा कशाशी संबंध आहे. तर तो काही इतका अगोदरचं ज्ञान नाही आहे की याचा संबंध आहे की नाही. तो असे असंख्य करून बघेल आणि शेवटी कम्प्युटर समोर फास्ट करेल एकतर. आणि नंतर त्याला असं कळलं की जे ग्रॅज्युएट आहेत, ज्याने MBA पण केलेलं आहे आणि त्यांना 3 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांना मिनिमम इतकी सॅलरी आहे, ते लोक मोटार गाडी घेण्याची शक्यता ही 95% आहे. हे कळल्यावर ताबडतोब अशा सगळ्या कस्टमर्सचे मोबाईल नंबर घेऊन आपल्या कॉल सेंटरला देऊन कार लोन हवंय का, कार लोन हवंय का, कार लोन हवंय का, असं जे आपल्याला पिडतात त्याच्या मागे हे सगळं AI डेटा ॲनालिटिक्स म्हणतो आपण त्याला. सो डेटावरनं कन्क्लुजन पॅटर्न शोधणं, याला मशीन लर्निंग म्हणतात. आपल्याला तुम्ही आतापर्यंत कधी कोणी म्हटलं तर त्या भयंकर गूढ वगैरे काही नाही. डेटावरनं शिकणं म्हणजे मशीन लर्निंग, त्यातले पॅटर्न शोधणं. आता सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय, तर सुपरवाइज लर्निंग म्हणजे तुम्ही काय करायचं त्याला शिकवत असता. उदाहरणार्थ इमेज रेकग्निशनमध्ये डीप लर्निंग हा प्रकार वापरतात. म्हणजे काय डीप लर्निंग म्हणजे काय, मशीन लर्निंगचाच तो एक भाग आहे. हे मोठं सर्कल काढलं तर AI हे मोठं इंडस्ट्री 4.0 मोठं सर्कल आहे, त्यात AI हे एक सर्कल आहे. AI मध्ये मशीन लर्निंग आहे, मशीन लर्निंगमध्ये डीप लर्निंग आहे, डीप लर्निंगमध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल्स आहेत, त्याचे आविष्कार म्हणजे ChatGPT, ग्रॉक वगैरे असं ते सगळं आहे. पण मशीन, आता त्यांना असं वाटलं की माणूस जसा वस्तू ओळखतो तशा आपण वस्तू ओळखू शकू का. तर मी हे जे ओळखतो तेव्हा काय होतं बघा, आपल्या ब्रेनमध्ये बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स असतात आणि ते एकमेकांना कनेक्टेड असतात. आता ते कनेक्टेड नसतात, त्याच्यामध्ये सिनॅप्स नावाची फट असते, पण आपण गृहीत धरू की ते कनेक्टेड आहे आणि एक नेटवर्क तयार झालेलं आहे. तर ते प्रत्येक न्यूरॉन्सचे लेयर्स जे आहेत आपल्या ब्रेनमधले ते ठराविक कन्क्लुजन्स काढत असतात. मी उदाहरणार्थ जेव्हा आपण बघतो ते आपलं जे दृष्टी आणि ब्रेन हे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे कम्प्युटर व्हिजन इज एन एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड इश्यू. म्हणजे कम्प्युटर व्हिजन बॉस्टनला माझा कस्टमर होता. आपण जे बघतो त्याचे संबंध ब्रेनमध्ये ते कसं जातं, कसं स्टोअर होतं वगैरे खूप कॉम्प्लेक्स आहे. ते मिमिक करणं म्हणजे ते यंत्रामध्ये करण्याचे प्रयत्न खूप चालू आहे. ते बघा 5-10 वर्षात 20 वर्षात होते. पण मुख्य म्हणजे काय की आपण ओळखतो कसं, ते एजेस जे असतात, ते कडा असतात, त्या कडा म्हणजे काहीतरी आहे असं डिफाईन करतात. कारण इथे काहीच नाही उदाहरणार्थ, कारण ते काहीच कड नाही आहे. म्हणजे तर या कडांवरून आपल्याला कळतं की इथे काहीतरी आहे. मग आपण ते हलतं आहे का ते स्थिर आहे त्याच्यावरनं थोडा वेळ बघून आपल्याला अंदाज लावतो की सजीव आहे की निर्जीव आहे. आता कित्येक सजीव दबा धरून बसलेले असतात, सो आपल्याला ते नंतर मग आपण त्याचा आकार बघतो. मग त्याच्यावरनं हा मोबाईल आहे की पाण्याची बाटली आहे का टेबल आहे का खुर्ची आहे का, आणि एक क्षणातच होतं बघा. मग तो म्हणजे क्लासिफिकेशन असतं आपल्या की हां ही पिण्याची वस्तू आहे, मग ही काय आहे, ह्याच्यात पाण्याची बाटली आहे का औषधाची बाटली आहे का काय, असं करत करत मी ते वेगवेगळ्या लेयर्समधून जाऊन कन्क्लुजन काढत असतो. तसं आपल्याला आर्टिफिशियली करता येईल का.
म्हणून त्यांनी आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणजे ANNची कल्पना मांडली की आपल्या ब्रेनमध्ये जशा असंख्य न्यूरॉन्स असतात तसं आपण कृत्रिम तऱ्हेने जर का न्यूरॉन्स निर्माण केले तर न्यूरॉन कृत्रिम तऱ्हेने म्हणजे काय, कसा, त्याची फिजिकल कसं ते आता विचारू नका. जसं बीट म्हणजे काय, बीट म्हणजे मॅग्नेट असू शकेल, फ्लिप फ्लॉप असू शकेल, पण बीट म्हणजे एक शून्य आणि एक व्हॅल्यू घेणारी एक गोष्ट. तसं एक न्यूरॉन आहे, अशा हजारो न्यूरॉन्स एका लेअरवरती आहेत, पुढच्याही लेअरवरती हजारो आहेत, त्याच्या पुढच्याही लेअरवरती हजारो आहेत. आणि ते त्याला नेटवर्क का म्हणायचं तर कुठल्याही लेअरवरचा प्रत्येक न्यूरॉन हा त्याच्या मागच्या आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे. त्याच्या मागच्या लेअरवरच्या हजारो न्यूरॉनशी प्रत्येक न्यूरॉन जोडलेला आहे आणि पुढच्याही लेअरमधल्या हजारो न्यूरॉनशी तो न्यूरॉन जोडलेला आहे. असं प्रत्येक न्यूरॉनचं आहे. असं ते अजस्त्र एक आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क आपल्याला जर का तयार करता आलं तर काय होईल. आणि मग प्रत्येक लेअर काहीतरी कन्क्लुजन काढेल, ते पुढच्या लेअरकडे पाठवेल आणि त्याला किती महत्त्व द्यायचं म्हणजे वेट त्याचा किती आहे ते सांगेल. तो त्यात आणखीन काही हे करून पुढच्या लेअरला आणखीन सांगेल. असं करत करत शेवटी कन्क्लुजन काढायचं अशी ती कल्पना होती. मी एक उदाहरण सांगतो. समजा आपण मांजराचं चित्र त्याला दाखवलं आणि सांगितलं पहिली उदाहरण हे उदाहरण अगदी पूर्णपणे ॲक्युरेट नाही आहे पण तो आपल्याला कळावं म्हणून मी घेतलेलं आहे. पहिला लेअर जो आहे तो उदाहरण पायांकडे बघेल. मग पायांकडे बघेल तो 4 पाय आहेत. मग तो म्हणेल की तो हत्ती असण्याची शक्यता 30% आहे, मांजर असण्याची शक्यता 20% आहे, कुत्रा असण्याची शक्यता, काहीतरी तो कन्क्लुजन काढेल आणि तो पुढच्या लेअरला पाठवेल. पुढच्या लेअर व्हिस्कर्सना बघेल, मिशांकडे बघेल. हत्तीला का मिशा वगैरे नाही आहेत. मग ते प्रत्येकाच्या प्रॉबॅबिलिटीज कमी जास्त होती. मग तो पुढच्या आणखीन तो डोळ्यांकडे बघेल, त्या पुढचा आणखीन कानाकडे बघेल वगैरे. असं करत करत समजा सगळ्यात शेवटल्या लेअरनी कन्क्लुजन सांगितलं की हत्ती असण्याची शक्यता 50% आहे, मांजर असण्याची शक्यता 20% आहे आणि कुत्रा असण्याची शक्यता 30% आहे. असं समजा सांगितलं तर आपल्याला कळतं की ही चुकीची व्हॅल्यू. आपण ते खरं मांजर दाखवलेलं आहे आपण म्हणून त्याला सुपरवाइज लर्निंग आहे. आपण आपल्याला माहिती आहे आपण काय दाखवलं तर त्याने उत्तर चुकीचं काढलेलं आहे म्हटल्यानंतर तो पुन्हा पहिल्यापासून मागे जातो आणि सगळी वेट्स बदलतो. म्हणजे त्याला कळतं की दुसऱ्या लेअरमध्ये व्हिस्कर्स म्हणजे मिशा जे त्याला वेट आपण कमी दिलेलं आहे म्हणून तो हत्तीचं प्रपोर्शन जास्त त्याने सांगितलेलं आहे. मग तो वेट्स बदलतो कारण ह्याला जास्त वेट दे, ह्याला कमी दे, ह्याला असं करत करत पुन्हा शेवटी जातो आणि त्याला कळतं की आता मांजर असण्याची शक्यता जी 20% होती ती आता 50% झालेली आहे पण अजून तरी जास्त झालेलं नाही. तो पुन्हा मागे जातो, पुन्हा ती वेट्स बदलतो अंटिल सच टाईम की तो मांजर 95% आहे म्हणतो, 100% आहे म्हणतो. म्हणजे मांजर ओळखायला शिकतो. दिस इज व्हॉट इज कॉल्ड द ट्रेनिंग द मॉडेल. जो ट्रेन करण्याकरता तो मागणं जाऊन सगळी वेट्स बदलत जातो, कशाला किती महत्त्व द्यायचं. उदाहरणार्थ मांजर आहे की नाही ओळखण्याकरता मांजराची स्पेसिफिक क्वालिटीज म्हणजे विस्कर्स असतील किंवा आणखीन शेपटी असेल तर ह्या सगळ्यामध्ये तो शिकवत जातो की ह्याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ. सो प्रत्येक लेअरचं वेटेज तो बदलत जातो, वेट्स बदलत जातो आणि हे शेवटी तो ओळखेपर्यंत तो करतो. याला बॅक प्रॉपगेशन अल्गोरिदम म्हणतात. हे जेफ्री हिंटन नावाच्या माणसाने तो शोधून काढला. त्याला नोबेल प्राईज मिळाला 2 वर्षापूर्वी फिजिक्सचं. आणि ह्याला डीप लर्निंग टेक्निक म्हणतात की संबंध वेट्स बदलत जाऊन शेवटी तुम्ही इमेज ओळखता येणं. 2012 साली एक इमेज नेट नावाची एक स्पर्धा झाली की जो अल्गोरिदम इमेज सगळ्यात चांगल्या तऱ्हेने ओळखू शकेल त्याला प्राईज होतं. तर जेफ्री हिंटननी तो डीप लर्निंगचा अल्गोरिदम वापरून सगळ्यात जास्त चांगल्या तऱ्हेने इमेज रेकग्नाईज करणारा अल्गोरिदम काढला म्हणून त्याला अवॉर्ड पण मिळालं. पुढे अर्थातच तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बादशाह म्हणून समजला गेला. गुगलमध्ये तो गेला, नंतर मग तो त्याला नोबेल मिळालं. आता त्यांनी गुगल पण सोडलेली आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठल्या दिशेने चाललेलं आहे हे आपल्या हातात राहणार नाही तर म्हणून त्याला भीती वाटते म्हणून त्यांनी सोडलं. त्याच्याकडे मी येईन नंतर. पण हे मशीन अँड डीप लर्निंगचं सगळं खेळ हा 2011 ते 2017पर्यंत चालू होता. आणि डेटा द्यायचा, डेटावरनं पॅटर्न शोधायचं किंवा डेटा द्यायचा की आपण काय रेकग्नाईज करायचे ते सांगायचं, इमेज त्याला रेकग्नाईज करायला सांगायचं. मग जर का मांजर असेल तर कुत्रा पण आहे, हत्ती पण, सगळे प्राणी, सगळे पक्षी, सगळे वनस्पती, सगळे खांब आणि सगळे वस्तू या सगळं ओळखायला त्याला यायला लागलं. आता ड्रायव्हरलेस कार्स जेव्हा असतात त्या कशा चालतात तर ती कार त्या शहरामध्ये फिरवतात अनेक वेळेला. कारण त्याला ड्रायव्हरच त्याला खांब पण ओळखता यायला पाहिजे, त्याला सिग्नल पण ओळखता यायला पाहिजे, त्याला पोलिसमॅन पण ओळखता यायला पाहिजे, खडक पण ओळखता यायला पाहिजे. मग त्यांनी खडक कुठलाही अडथळा ओळखला की त्याच्यानंतर मग सेन्सर्स वापरून ब्रेक ऑटोमॅटिकली ब्रेक लावणं ही फार सोपी गोष्ट आहे, त्यात ती फार मोठी नाही.
पण हे ओळखणं जे आहे ते इमेज रेकग्निशनचं जे आहे ते डीप लर्निंग सॉफ्टवेअर ड्रायव्हरलेस कार्समध्ये असावंच लागतं, नाहीतर ते शक्यच नाही त्याला एवढं सगळं ओळखणं. तर हा जो सगळा प्रकार आहे त्यामुळं AI ची प्रगती व्हायला लागली, लोकांचा इंटरेस्ट वाढायला लागला आणि त्या सगळ्यांमध्ये पुन्हा पैसा यायला लागला, कंपन्या उभ्या राहिल्या. पण तर ते एका लिमिटच्या पलीकडे जात नव्हतं. म्हणजे इमेज आणि डीप लर्निंगमुळे एक झालं की मेडिकल डायग्नॉसिस मध्ये प्रचंड फरक पडला आहे ऑलरेडी, आणि त्या पुढे तर खूप मोठा पडला आहे. उदाहरणार्थ मी इमेज दाखवली माउथ कॅन्सर झालेल्याची, आणि त्याला सुपरवाइज लर्निंग आहे, त्याला सांगितलं की माउथ कॅन्सर आहे. त्याने एकदा बघितलं, दोनदा बघितलं, हे वेट सगळे ॲडजस्ट करून त्याला ते रेकग्नाईज करायला मी शिकवलं, मी ट्रेन केलं. कारण त्याला हजारो इमेजेस दाखवायला लागतात त्याकडे, आणि त्या दाखवल्या की त्या सारख्या चुका दुरुस्त करत 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 ते वेट्स ॲडजस्ट करत करत त्याला शिकवावं लागतं. हे वापरून मी जर का तसं केलं तर 1000 लोकांचं दाखवलं, 1051 मनुष्याची तुम्ही इमेज दाखवाल तर तो कम्प्युटरच ओळखेल की माउथ कॅन्सर आहे. पण अर्थात त्याला इतरही बऱ्याच टेस्ट, कुठले काही ओळखताना फक्त ते इमेज नसते, इतर टेस्ट पण असतात. पण लकीली सगळ्या टेस्ट डिजिटल येतात. म्हणजे एक्सरे पासून ECG, MRI, ब्लड रिपोर्ट्स पासून 2D इको पासून सगळं सध्या सगळं डिजिटल आहे. म्हणजे स्ट्यूनच्या स्वरूपात आपण स्टोअर करू शकतो. त्यामुळे समजा आपल्याला एक कोलायटिस, म्हणजे मला माहीत नाही कोलायटिस कसं ओळखतात ते, पण एक उदाहरण समजा कम्प्लिटली काल्पनिक आहे, पण समजा त्याला पुन्हा ट्रेन केलं की कोलायटिस जर का असेल तर बघ ब्लड रिपोर्टमध्ये HB हिमोग्लोबिन एवढं जर असेल, एक्सरेमध्ये अमुक अमुक पॅच दिसेल, 2D इकोमध्ये अमुक दिसेल वगैरे असं. आणि ते एवढे सगळे पॅरामीटर्स हे डिजिटल आहेत, सगळे डिजिटल ओळखेपर्यंत त्याला ट्रेन करत राहिलं तर तो कोलायटिस ओळखेल. पहिल्यांदा चुकच काय ते देईल, मग पुन्हा वेट्स बदलावे लागतील, तर पुन्हा ते रिपीट करत नाही. पण बेसिकली त्याला अशा तऱ्हेने ट्रेन करून एक जर का रोग ओळखता यायला लागला, असे 500 रोग ओळखता यायला लागले महत्त्वाचे, तर उद्या डायग्नोसिस जे आहे तर डायग्नोसिसला डॉक्टरांना डायग्नोसिसला प्रचंड मदत होईल. म्हणजे कित्येक लोक म्हणतात डॉक्टरांची गरजच काय. आत्ताच डॉक्टर नाटेकरांची माझं बोलणं चाललं होतं, डॉक्टर पूर्ण नष्ट होणं शक्य नाही, कारण मानवी जो त्याच्यामध्ये संपर्क असतो, त्याच्यामध्ये विश्वास असतो, तो इतक्यात तरी. पण मी अजून जर जपून वापरतोय. पुढे 20 वर्षांनी काय होईल सांगता येत नाही. इनफॅक्ट AIच्या जगात तुम्हाला सांगतो, या सगळे सुंदर पिचाई आणि सत्या नडेला आणि इलॉन मस्क आणि सॅम अल्टमन, सगळ्यांना त्यांचे इंटरव्ह्यूज मी ऐकतोय. त्यांना विचारलं 5 वर्षात काय होणार, ते म्हणलं 5 वर्ष कुठे, मला 2 वर्षात काय होईल सांगता येत. आणि खरी गोष्ट आहे, दर आठवड्याला वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत, दर आठवड्याला इतक्या फास्ट गोष्टी मूव्ह होत आहेत. म्हणजे आणि त्या सगळ्यामुळे जग हे अतिशय वेगाने बदलणार आहे. म्हणजे मेडिकल डायग्नोसिसचं अथवा एक्सरे उदाहरणार्थ, म्हणजे की एक टेक्निशियन एक्सरे काढतो, पण नंतर एक्सरेचं म्हणजे रेडिओलॉजी MD करतात कशा करतात, की नुसतं एक्सरे करतं मशीनवरून ते काढण्याकरता करत नाहीत ना, त्याचं इंटरप्रिटेशन जे असतं. तर आता इंटरप्रिटेशन उद्याच्या जगात कम्प्युटर बऱ्याच प्रमाणात ते करेल, AIच करेल. म्हणजे अर्थातच ऑलरेडी आत्ता सुरू झालेले आहे ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात, आणि ते 5-10 वर्षात म्हणजे सगळं रेडिओलॉजीचं काय होणार मला माहिती नाही. तसंच इतरही अनेक उद्योगांचं होणार आहे, अनेक गोष्टींचं तसं होईल. पण त्याचं कारण मी सांगणार आहे. तर हे सगळं चालू होतं डीप लर्निंगमुळे ऑलरेडी चिकार परिणाम व्हायला लागला होता. ट्रान्सलेशनमध्ये चिकार फरक पडला. गुगल ट्रान्सलेट आलं होतं, ते अजून परफेक्ट झालेलं नाही आहे. आता ते खूप जास्त परफेक्ट झालेलं आहे, खूप जास्त. त्याचं कारण डेटा खूप मिळाला, त्याकडे येणार आहे मी. पण 2017 साली गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला, त्याचं नाव होतं अटेन्शन इज ऑल यू नीड. आत्तापर्यंत मशीन लर्निंगमुळे पॅटर्न शोधा, डीप लर्निंगमुळे इमेज ओळखा, आणि मग त्यामुळे इतर रोग ओळखा किंवा इतर वस्तू ओळखा, ड्रायव्हरलेस कार्स, हे सगळं तोपर्यंत प्रगती चाललेली होती, पण ते सफिशियंट नव्हतं. 2017 साली गुगलमध्ये अटेन्शन इज ऑल यू नीड असा पेपर पब्लिश झाला. आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या डोक्यात एक गंमतशीर आयडिया आली की समजा आपण, मी आत्ता बघायचं सांगितलं तसं, ChatGPTला म्हणजे एवढा प्रचंड डेटा आपण दिला. अल्टिमेटली डेटावरनं शिकणं हे म्हणजे मशीन लर्निंग. मशीन लर्निंगचा भाग डीप लर्निंग, डीप लर्निंगचा आणखीन भाग म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. त्यामध्ये जो लार्ज लँग्वेज मॉडेल आणि स्मॉल लँग्वेज मॉडेल असे दोन. स्मॉल लँग्वेज मॉडेलमध्ये ऑटो कम्प्लीट, तुम्ही ईमेल लिहिताना काही पुढचा शब्द आपोआप येतो बघा,
आय एम गोइंग टू म्हणल्यानंतर तो माझं सगळं आत्तापर्यंत चॅट्स आणि सगळं बघतो की मी आत्तापर्यंत 80% वेळा नाशिकला गेलेलो आहे, 10% वेळेला पुण्याला गेलो आहे, 5% वेळा दिल्लीला गेलो. तो मी मेजॉरिटी वेळा मी नाशिकला गेलो असेल तर तो आय एम गोइंग टू म्हणल्यानंतर तो नाशिक 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 ब्लिंक करतो. याचं कारण दॅट इज स्मॉल LLM लार्ज लँग्वेज मॉडेल, तर हे स्मॉल लँग्वेज मॉडेल आहे की एक शब्द पुढचा ब्लिंक करतो. म्हणजे मी नाशिक पूर्ण मी इनपुट घेतलं म्हणजे आय एम गोइंग टू नाशिक टू असं केलं की मी आत्तापर्यंत 50% वेळा पत्ते खेळायला जात असेल, 20% वेळा पोहायला, 10% वेळा खायला वगैरे असं. तो आत्तापर्यंत मी जे गेलेलो आहे त्याचा स्टॅटिस्टिक्स बघून पुढचे शब्द त्याला ऑटो कम्प्लीट म्हणतो. हे स्मॉल लँग्वेज मॉडेल. पण त्यांना असं वाटलं की आपण सगळा डेटा दिला इंटरनेटवरचा, कादंबऱ्या दिल्या, सगळं इंग्लिश लिटरेचर दिलं, सगळं संपूर्ण टेक्स्ट दिलं, तर त्याच्यावरनं तो शिकेल का? आणि त्याच्याकरता ही रेस चालू झाली. तर म्हणजे शिकणं म्हणजे काय? त्याच्यात 2 भाग आहेत. एक म्हणजे ट्रेन करणं मॉडेल आणि दुसरं त्या मॉडेलचा उपयोग करून त्याला प्रश्न विचारून उत्तर घेणं, त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. म्हणजे त्या ChatGPTवर जाऊन प्रश्न जगात किती आपण एफिशियंटली विचारू की आपल्याला उत्तर चांगली मिळतील, त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. त्याचे अलीकडे कोर्सेस आहेत, त्याच्या नोकऱ्या तर बरेच वाढणार आहेत पुढे. पण हे ट्रेनिंग कसं करतात? तर ट्रेनिंग करताना हे जे सगळं टेक्स्ट आहे ते सगळ्या टेक्स्टमधले जे शब्द आहेत ते शब्द, आता मी हे शब्द वापरणार आहे ते तुम्ही जे मॅथमॅटिकल जे नाही ते विसरून जा. पण मल्टी डायमेन्शनल म्हणजे आपण 3 डायमेन्शनमध्ये वावरतो आणि पायथागोरस वगैरे थेरम 2 डिमेन्शनल आहे, आपण 3 मध्ये वावरतो. 4th डिमेन्शन गाऊस आणि बोलिया वगैरे काढला होता. रिमाननी N डिमेन्शनल जॉमेट्री काढली. पण अनेक डायमेन्शन असलेल्या स्पेसवरले वेक्टर्समध्ये, आता हे विसरून जा तुम्ही, मी कसं ते सांगणार आहे. हे सगळे शब्द तो अरेंज करतो आणि तो अशा तऱ्हेने अरेंज करतो की जे शब्दांचे संबंध आहेत ते शब्द एकमेकांच्या जवळ आहेत त्या स्पेसमध्ये. म्हणजे 3 डिमेन्शनल शब्द फक्त हे दिली, इथे एक समजा 3 डिमेन्शनल स्पेस आहे, तिथे फिश हा शब्द घेतला किंवा मासे, तर कोळी म्हणजे मासे पकडतो फिशरमॅन, तो जवळ असेल, किंवा फ्राय हा जवळ असेल, किंवा प्रॉन्स हा शब्द जवळ असेल, किंवा असं जे सगळं आहे. आता किंवा नेट हा जर का शब्द घेतला तर नेटच्या जवळ फिश हा नेटच्या जवळ असेलच, पण नेटच्या जवळ आणखीन टेबल टेनिस हा शब्द असेल, त्याचजवळ आणखीन टेनिस जवळ असेल, असं असेल. बॅट जर का घेतला तर बॅट हा एक प्राणी पण आहे आणि बॅट हा एक क्रिकेटची पण बॅट असते. सो बॅट असेल त्यावेळी बॉल हा असेल, मग क्रिकेट असेल, आणि त्याचबरोबर बॅटचे तऱ्हेचे जे काही प्राणी आहेत ते पण जवळचे प्राणी असतील. तर ते अशी शब्दांची जर का अरेंज जर का आपण केले तर प्रत्येक शब्दाला त्याचा पुढचा शब्द कुठला असेल ह्याची प्रॉबेबिलिटी, समजा आपण घालून एका शब्दाच्या पुढे कुठला शब्द असेल अशा सगळ्या शब्दांच्या प्रॉबेबिलिटीज समजा आपण मांडल्या तिथे. हे मी समजावं म्हणून सांगतो, एक्झॅक्टली तसं होत नाही, पण त्या प्रत्येक शब्दाच्या पुढे हा शब्द येण्याची शक्यता 10%, हा शब्द येण्याची शक्यता 20%, हा शब्द येण्याची 30%, असं करून आपण समजा प्रत्येक शब्दाची अशी संबंध रचना केली तर त्या संबंध स्पेसची, त्याला ट्रेनिंग द मॉडेल असं म्हणतात. आत्तापर्यंत त्या टेक्स्टवरनं त्याचा पुढचा शब्द, हेमिंग्वेच्या कादंबरीत कुठेतरी त्याच्या पुढचा आणखी एक शब्द आला असेल, कोणाच्या दुसऱ्याचा दुसरा आला असेल, कुठले शब्द आत्तापर्यंत पुढचे आलेले आहेत त्याचे प्रॉबेबिलिटीज काय, तरी म्हणजे फ्रिक्वेन्सी काय, किंवा हा शब्द जास्त वेळ आलेला आहे त्याची प्रॉबिलिटी जास्त आहे, असं करून तो मांडतो. ह्याला ट्रेनिंग द मॉडेल म्हणतात. पण हे सगळं करण्याकरता प्रोसेस खूप वेगळी, त्याला ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर म्हणतात. पण ते सगळं प्रोसेस कॉम्प्लिकेटेड असलं तरी अल्टिमेटली हे सर्व त्यात बिलियन्स ऑफ पॅरामीटर्स असतात. कारण हे सगळं पुढचा शब्द काय वगैरे सगळं जे पॅरामीटर्स असतात त्याला हे तयार करणं, ह्याच्याकरता सगळ्या टेक्स्टमधनं जाणं आणि हे प्रोसेस करणं, ह्याच्याकरता मोठमोठे GPUs लागतात, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. आपण जे कम्प्युटरमध्ये वापरतो ते CPUs असतात. त्या CPUपेक्षा प्रचंड पॉवरफुल त्याला GPUs म्हणतात. ही NVIDIA नावाची कंपनी अमेरिकेत बनवते आणि NVIDIAनी पहिल्यांदा ते चालू केलं कारण त्यांना गेम्समध्ये GPUs लागतात. गेम्समध्ये व्हिडिओज अतिशय फास्ट मूव्ह होतात, त्यामुळे ते प्रोसेसिंग करायला नॉर्मल लॅपटॉपमध्ये CPU चालत नाही, तर अतिशय पॉवरफुल असे GPUs लागतात. ते NVIDIA मॅन्युफॅक्चर करत होती. तर त्यामुळे NVIDIAचे 1000 का 10,000 मला लक्षात नाही एवढे GPUs वापरून आणि एवढा अजस्त्र डेटा वापरून त्यांनी हे सगळं ट्रेनिंगचं मॉड्यूल बनवलं. वेक्टर स्पेसमध्ये सगळे शब्द असे मांडले आणि मग इन्फरन्स मॉडेलने तर फक्त प्रश्न विचारायचा, तो प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचा अर्थ लावायचा आणि त्यानंतर त्यापासून बघायचं. जसं एक शब्द ऑटो कम्प्लीटमध्ये झाला होता
तसं एक शब्द झाला तर एक पॅराग्राफ झाला सेंटेन्स झालं तर पॅराग्राफ झालं तर पूर्ण एसे झालं तर पूर्ण पुस्तक. असं सगळं करत तो या मॉडेलचा वापर करून पुढचा शब्द असं करत तो हे सगळं कंप्लीट भराभर करायला लागलं. आणि ChatGPT हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याला ह्याचं पोटेन्शियल लक्षात आलं की हे जर का सगळं नॉलेज आपण त्याला दिलं तर हा एसे लिहू शकेल, हा स्क्रिप्ट लिहू शकेल, चाली लावू शकेल, हे कविता लिहू शकेल, हा कादंबऱ्या लिहू शकेल, हा मग त्याचे परिणाम इतक्या व्यवसायांवर इतके प्रचंड होणार आहेत आणि फास्ट होणार आहेत हे लक्षात आल्यामुळे सगळ्या लोकांची रेस चालू झाली. मी अलीकडेच एक व्हिडिओ केलेला आहे तो जरूर बघा, थिंक बँकवरती आहे. त्यामध्ये या रेसमध्ये किती म्हणजे भयंकर रॅट रेस जी आहे, इतके बिलिओनेर्स तयार झालेले, सॅम अल्टमन काय, एलॉन मस्क काय आणि सगळी मंडळी 5-6 मंडळी आहेत, म्हणजे जेफ बेझॉस ॲमेझॉनचा, या सगळ्या मंडळी प्रचंड किंवा मार्क झकरबर्ग, त्या सगळ्यांचे डोळे असे की आता याचा परिणाम सगळ्या जगावर एवढा प्रचंड होणार आहे, सगळ्या व्यवसायांवर होणार आहे. आता तर तुम्हाला सहज सांगतो की आता मला टेक्स्टवरनं ट्रेन कसं होतं साधारण कल्पना नाही की टेक्स्टवरनं तो सगळ्या शब्दांचे संबंध आणि पुढचा शब्द की कुठला असेल याच्या प्रॉबॅबिलिटीजचं एक स्पेस तयार करतो. आणि म्हणून आपण प्रश्न विचारला की त्या स्पेसमध्ये तो ट्रॅव्हल करून आपल्याला तो पुढचा शब्द त्या पुढचा शब्द असं करत वाक्य मग पॅराग्राफ असं करत आपल्याला तो लिहून देतो. हे साधारण बेसिक प्रिन्सिपल आहे. आता तर एनव्हिडिया काय करते, स्वतःच GPUs तयार करते, त्याचे प्रयत्न अफाट आहेत. म्हणजे मग आपण जे काय सगळं करतो, बाटली उचलतो, पाणी पितो, दरवाजा उघडतो, चालत जातो, कलिंगड विकत आणतो, रस्ता क्रॉस करतो, आपण जे माणसं जे काय सगळं करतात ते सगळं माणूस करत असताना रोबॉट बघत जाणार. म्हणजे जसं टेक्स्ट डेटावरनं ChatGPT शिकला तसं व्हिज्युअल म्हणजे डेटावरनं रोबॉट शिकत जाईल. आणि तो माणसातल्या असंख्य कृती, चष्मा घालण्यापासून ते ठेवणं, धुणं, ब्रश करणं, असंख्य गोष्टी तो ऑब्झर्व करेल आणि त्याच्यावरनं शिकेल. अनेक वेळा ते दाखवायचं, म्हणजे तो रोबॉट शिकेल. आणि मग पुढे त्या रोबॉटला जर का सोडून दिलं रस्त्यावरती तर तो माणसं जर का फिरेल, तो शेकहँड करेल, तो जाऊन वस्तू विकत आणेल, रस्ता क्रॉस करेल, ट्रेनचं तिकीट काढेल, ट्रेनमध्ये जाईल. म्हणजे त्याने सगळ्या परिस्थिती बघितलेल्या असेल आणि तो शिकलेला असेल. सध्या हे चालू आहे. म्हणजे हे जर का झालं तर रोबॉट चक्क फिरायला लागतील, बोलायला लागतील, शेकहँड करायला लागतील, विकत घ्यायला लागतील. हे अचाट सगळं हे त्याला अर्थात 5-10 वर्ष लागतील. पण ChatGPTची प्रगती मात्र बघून थक्क व्हायला होतं. तुम्ही स्वतः अनुभवलेलंच असेल, तो आत्ता दाखवलं मी. आणि आणखीन त्याला काही करायला सांगितलं तर काही सेकंदात तो करू शकतो. त्यामुळे आता जर्नलिस्ट वापरतातच. आता काही झालं की ChatGPT वापरतात, विद्यार्थी वापरतात, ते वकील वापरतात. म्हणजे केस ज्या असतात, जी केस हे करायची असते, त्याला स्टेट ऑफ राजस्थान 1960 मध्ये झालेली दिस वर्सेस दॅट अशी सगळी बाडं वकिलांची ठेवलेली असतात, ती आता सगळी डिजिटल झालेली आहेत. पूर्वीच्या केस स्टडी, केस हिस्ट्रीज त्याला म्हणतो आपण, त्यातनं तो जाऊन त्याला रेलेवंट ज्या काही केसेस असतील त्या काढून देतो ऑर्ग्युइंग वकिलाला. मग खाली ज्युनियर वकिलांचं जे काम होतं ते जाईल ना. ड्रायव्हरलेस कार झाल्या, भारतात यायला उशीर लागेल, पण वेस्टमध्ये तर येतीलच. आता 10 वर्षांनी वगैरे येतील. टेस्ट ड्राईव्ह सगळ््या सक्सेसफुल झालेले आहेत. आपल्याकडे 20-30 वर्ष लागते आपल्याकडे ड्रायव्हिंग अँड रूल्स आणि सिग्नल वगैरे. पण जरी 20-30 वर्षांना ते कोट्यावधी ड्रायव्हर्सचे जॉब जातील. या सगळ्याचे जे परिणाम होणार. आणखीन एक गंमत सांगतो की ऑगमेंटेड रियालिटीमुळे बिल गेट्सने एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये बिझनेस ऑफ द स्पीड ऑफ लाईट का असं काही ते पुस्तक होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे काही गोष्टी तर मी भाषणाचं सांगत होते बरेच दिवस, की नाणी, नोटा, चेकबुक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं नष्ट होईल. त्याचं ऑलरेडी होत चाललंच आहे. तुम्ही जेव्हा काही वस्तू विकत घेताना तुम्ही जीपे वगैरे वापरता, चीनमध्ये तर हे सगळं गेलेलंच आहे, ते जाईल. दुसरी गोष्ट, सगळी ऑफिसेस ही सगळी कार्यालय ही म्युझियम्स बनतील. कारण आपल्याकडे प्रत्यक्ष जाऊन काम करण्याची नेसेसिटी जाईल. लक्षात ठेवा, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही जा, तुम्ही गप्पा मारा, तुम्ही खेळा, 15 दिवसांना एकदा भेटा. कॉलेजेस तेच होईल, 10-15 दिवसांना जाणं आणि शिक्षकांनी सगळे प्रश्न सोडवणं. पण प्रत्यक्ष शिक्षकांनी जायचं आणि ते फळ्यावर लिहायचं आणि विद्यार्थ्यांनी उतरवून घ्यायचं ह्याची गरजच काय.
उत्कृष्ट व्हिडिओज आहेत. खान अकॅडमीचं बघा, इतर उत्कृष्ट व्हिडिओज आहेत. रात्री 11 साडे11 मी बसून बघू शकतो. मग ते शिक्षक आले की मग मी जाणं, मग ते लिहून घेणं आणि हे ते ह्याची गरज काय. आता तर लोक मोबाईलवरनं फोटो काढतात त्या फळ्याचे, पण त्याचीही गरज नाही आहे. आणि त्यामुळे शिक्षक हे फॅसिलिटेटर होतील. उद्या जाण्याची सक्ती जाईल, जाण्याची लोक येतील ते सोशल कारणामुळे येतील, गाणं ऐकायला येतील, फिरायला येतील, चेस खेळायला येतील. पण आम्हाला गेले मुंबईला लोकल 3 तास कर्जतून जातोय तर मी कोणाची मैत्री वगैरे काही करत नाही, पण ते त्याला प्रवासाची सक्ती आहे ती जाईल. मी खरंच काम करू शकतो कारण सगळे डेटा अवेलेबल आहे मला डिजिटली. माझ्या कॉन्फरन्स कॉल्स होतात, माझे व्हिडिओ कॉल्स होतात आणि मी मीटिंग घेऊ शकतो. घरी बसल्या असल्या 4 लोकांची मीटिंग होऊ शकते. आता तर झूम आणि गुगल मीट, आणि पूर्वी तर लोकांना आश्चर्य वाटायचं, आता तर सर्रास सगळे लोक करतात. तर तुम्हाला प्रत्यक्ष प्रवासाची हे जाणं हे होईल. आणि सगळी आता बँकेमध्ये ATM झाले, त्यामुळे बँकेत कॅश डिपॉझिट आणि विड्रॉ करण्याकरता तुम्हाला जायची गरज नाही. पण बँकेमध्ये लोन हवं असेल तर तुम्ही लोन ॲप्लिकेशन करता आणि तुमची प्रॉपर्टीचे पेपर्स तुम्ही जोडता त्याला. ते कुठल्या तरी माणसाला जो बँकेचा एम्प्लॉई त्याच्या घरी तो आपल्या टेस्ट करतो, त्याला कळतं की ह्याने अप्लाय केलेलं आहे म्हणून. मग तो बघतो जिल्हा परिषदेच्या त्या रेकॉर्डमध्ये की प्रॉपर्टी खरंच त्याच्या नावावर आहे की नाही. ती जर का असेल तर तो सँक्शन करतो, त्याच्या हद्दीत असेल तर, नसेल तो पुढच्या लेवलला पाठवतो, तो सँक्शन करतो. आणि तो सगळे पैसे 0 आणि 0 आणि 1च्या स्वरूपात माझ्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये येतात. मग मी जातून कुठेतरी खर्च करतो, म्हणजे माझ्याकडनं डेबिट होतात आणि तिकडे क्रेडिट होतात वगैरे. या सगळ्यामध्ये बँकांची हजारो ऑफिसेस, बँक ऑफ बरोडा हजारो ऑफिसेस, गरज काय काय करतात तिथे लोक. हे सगळं तुम्ही जर घरनं करू शकत असाल तर, आणि ऑफिसेस जर का म्युझियम बनणार असेल, आज नाही तुम्ही काळजी करू नका, पण उद्या 5, 10, 15, 20 वर्षात मुलांना, विशेषतः जी तरुण मुलं आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय वेगळं जग असणार आहे. कारण ज्याची गरज नाही आपल्याला कळतंय ते अस्तित्व पूर्ण नष्ट होतील असं नाही, पण समजा अगदी 10-20% राहिली. आता सुद्धा वर्क फ्रॉम होम वगैरे सगळं होतच आहे. पण आणि अनेक उदाहरण TCS सगळे हे कॉल सेंटर सगळे बंद करतोय AI मुळे. आता चॅटबॉट्स तयार झालेले आहेत. त्यामुळे हे सगळ्याची प्रॉपर्टी प्राइसेसमध्ये काय होईल त्याच्या पुढचं आणखीन गंमतशीर आहे. बिल गेट्सने सांगितलेलं की सगळे मिडलमॅन नष्ट होतील. मिडलमॅन म्हणजे काय, तर मधले जे आहेत सगळी मंडळी, म्हणजे डायरेक्टली जो प्रोड्युसर आहे आणि तुम्ही कन्झ्युमर आहात त्याच्यामध्ये जे आहे ते सगळे नष्ट होतील. म्हणजे आत्ता जर का आपण बघितलं, मी शर्टाच्या दुकानात जातो आणि शर्ट कधी बघतो, तो ट्राय करतो आणि तो घेतो. बरं, आत्ता मी डायरेक्टली रेमंड्स किंवा लुई फिलिप किंवा काय असेल त्यांच्या वेबसाईटवर गेलो तर ते मला विचारतील साईज काय, म्हणतो 42, कलर कुठला तर ब्लू, आणि हाफ कप फुल म्हणतो हाफ. सगळ्यांना लक्षात ठेवा आपण मला प्रेझेंट द्यायचं असेल तर. पण मुख्य म्हणजे काय की ते मी शर्ट न घालता मला तो फिट होईल की ते बघू शकतो ऑगमेंटेड रियालिटीने. टाईल्स माझ्या जमिनीवर, माझ्या फरशीवर कशा दिसतील, कुठल्या मी निवडू, त्याचं ॲप्लिकेशन जाहिरात तुम्ही बघितलं असेल, मोबाईलवरती बघतो मी, संगमरवरती घेऊ का हे बघून ते मी चक्क बघू शकतो हीच फरशी यांनी कशी दिसेल, त्यांनी कशी दिसेल, मी चूज करू शकतो. मग डायरेक्टली प्रोड्युसरकडनं विकत घेऊ शकतो. टाईल्स साठवणाऱ्या दुकानं कशाला पाहिजे. रंगांचं तसंच, या खोलीला हिरवा, या खोलीला या भिंतीला लाल, तिकडे पिवळा, काही काळा, हा वाईट कॉम्बिनेशन आहे, घेऊ नका. पण माझं म्हणणं असं की हे समजा सांगितलं तर कसं दिसेल, कशी दिसेल खोली हे मी बघू शकतो. नाही हे बरोबर नाही, इथे फक्त जास्त गुलाबी देऊ, असं चेंज करून मला आवडलं की मग मी रंग डायरेक्टली ऑर्डर करू शकतो. ड्युलक्सने ऑलरेडी चालू केलेलं आहे. ह्याला ऑगमेंटेड रियालिटी म्हणतात. म्हणजे तुम्ही चक्क बघू शकता. हेच बुटांचं आणि हे सगळ्याच ह्या पुस्तकांचं, पुस्तकं दर आठवड्याला कित्येक पुस्तकं जगभर बंद होत आहेत. तर हे जे आणि म्हणजे माझं म्हणणं की हे सगळं 2 टप्प्यांमध्ये होईल. पहिल्यांदा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ओला, उबर टाईप, तिथे मोठे मिडलमॅन आहेत बघा. ॲमेझॉनचं मिडलमॅन आहे, ओला, उबरचं मिडलमॅन आहे. तर तुम्ही ड्रायव्हरमध्ये फक्त मध्ये दुवा आहे, म्हणजे तो मिडलमॅनच आहे. पण हे सगळे मिडलमॅन पहिल्यांदा मोठे शिल्लक राहतील, बाकीचे सगळे नष्ट होतील. पण कालांतराने ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीमुळे तेही नष्ट होतील. असं नुसतंच बाकीत नाही आहे, त्याची खात्री आहे. म्हणजे तर त्यामुळे पुढच्या 20-30 वर्षामध्ये समजा ही सगळी दुकानं बंद पडली किंवा कमी झाली
तर प्रॉपर्टी प्राइसेसचं काय होणार आहे? ऑफिसेस म्युझियम्स होतील, अनेक कंपन्या आणि कारखाने फायदा बंद पडतील किंवा लोक घरनं काम करतील. तर अशा वेळेला म्हणजे आणि सगळी दुकानं पण कोट्यावधी लोकांचे जॉब जातील, आणखीन वेगळा मुद्दा आहे. पण याचं होणार आहे काय पुढे? आणि बिल गेट्सने जे सांगितलं 1998 सालचं प्रोडिक्शन प्रॉफिटिक येते आणि ते होईलच माझ्या मते. आता नाही 30 वर्षाचं होईल. त्याचं कारण असं की म्हणजे इवन ई कॉमर्स चालू झाला त्यावेळेस लहान लहान जे दुकानदार आहेत ते चिकार मेलेले आहेत. आता खूप फरक पडलेला आहे आणि ते गिळंकृत होत आहेत मोठ्या ह्याच्यात. म्हणजे अमेझॉनने हे विकत घेतलं, फ्लिपकार्टने हे विकत घेतलं वगैरे. आता भाजीपासून सगळं तुमच्या घरी येत आहे. सगळ्याचे जे परिणाम आहेत ते खूप चित्रविचित्र होणार. सगळी व्होकेशन्स जी आहेत ती व्होकेशन्स सगळी बदलणार. म्हणजे इंडस्ट्री 4.0 मध्ये सगळ्या टेक्नॉलॉजीज तुम्ही अतिशय सोपं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. उदाहरणार्थ 3D प्रिंटिंग. आत्तापर्यंत जे आपण मॅन्युफॅक्चरिंग करत होतो ते सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग होतं. म्हणजे शिल्पकार जसं एक दगड घेतो त्याला नको असलेला भाग काढतो, तसं एक आपण स्टील किंवा कुठलं तरी घ्यायचो आणि लेथ किंवा CNC मशीन वापरून नको असलेला भाग काढून टाकायचो आत्तापर्यंत. त्याला सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे. आता मला जे मॅन्युफॅक्चर करायचं आहे त्याची डिजिटल इमेज मी जर का कम्प्युटरवर ठेवली आणि ते ज्या पदार्थात त्याची मोल्टन वितळलेलं का त्याची पावडर स्वरूपात मी इनपुट घालायचं आणि त्या डिजिटल इमेजप्रमाणे तो एकावर एक थर बनवत वस्तू बनवत जातो. ही टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त स्वप्न नाही, हे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. त्या अनेक डेंटिस्ट्रीमधले अनेक ठिकाणचे पार्ट्स 3D प्रिंटिंगने तयार झालेले आहेत. 3D प्रिंटिंगने देऊळ तयार झालेलं आहे, 3D प्रिंटिंगने बिल्डिंग बांधलेली आहे. त्यामुळे उद्याच्या जगात 3D प्रिंटिंग जर मास स्केलवरती जर का शक्य झालं, ज्यात बरेच चॅलेंजेस आहेत, पण जर का शक्य झालं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय करतं, सिव्हिल इंजिनिअरिंग काय करतं, आर्किटेक्ट्सने काय करतं, धुमाकूळ आहे. या सगळ्यामध्ये प्रचंड त्यांना रोज बदलावे लागते. मी हे घाबरून सोडत नाही तुम्हाला की हे सगळे रस्त्यावरती येऊन सगळे बेकार फिरतील, पण ते रोज बदलणार आहे. आणि त्यामुळे मी एका सोशॉलॉजिस्टने सांगितलं की 6 वेळाला उद्याच्या जगातली माणसं आपला रोल बदलतील, म्हणजे जॉब बदलतील. आणि जॉब बदलतील म्हणजे सिटी बँकेतनं बँक ऑफ अमेरिका नाही किंवा TCSमध्ये इन्फोसिस नाही. जॉब म्हणजे द वे तुम्ही ज्या तऱ्हेने काम करतो ते बदलेल. उदाहरणार्थ ATM झाले आणि टेलर क्लार्क्सचे जॉब्स गेले, CAD CAM आलं आणि ड्राफ्ट्समॅनचे जॉब्स गेले, वर्ड प्रोसेसर आणि DTP आलं आणि टायपिस्टचे जॉब गेले. प्रत्येक कानाकोपऱ्याला टायपिस्ट असायचे बघा. तुम्ही किती लोक आठवते मला माहिती नाही, 3 पेपर कार्बन कॉपी घालून तो रोलर तिकडे नेला की आवाज यायचा, मग पुन्हा पाहिजे गेले सगळे. म्हणजे नवीन स्वीकारलं नाहीत तुम्ही तर तुम्ही नष्ट व्हाल. हा जो सगळा प्रकार आहे आणि हे फार फास्ट होईल. म्हणजे तुम्हाला सहज सांगतो 1980च्या म्हणजे गेल्या 10 वर्षात, 1980 नाही, गेल्या 10 वर्षात जेवढी टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती झाली ती संपूर्ण मानवी इतिहासात झाली नव्हती त्यापेक्षा बरीच जास्त झाली. ह्याचं कारण आपण लगेच बुद्धिमान झालो का तर मुळीच नाही. न्यूटन जसं म्हणायचा मी गॅलिलिओ केपलर यांच्या खांद्यावर उभा आहे, तसंच आपण हजारो लाखो संशोधकांच्या वरती उभे आहोत. आज जगभर प्रचंड मोठं संशोधन चालू आहेत आणि वेगवेगळ्या दृष्टीने त्यात शोध चालू आहेत. कोणी व्हिजनमध्ये काम करतोय, कोणी इतर ऐकण्यावरती काम करतोय. न्यूरालिंक नावाची जी कंपनी इलॉन मस्कची आहे त्यात ब्रेनमध्ये एक चिप घालायची आणि आज नाही पण पुढच्या 30-20 वर्षात म्हणजे आपल्या आज जे शक्य झालेलं ते सांगतो. आज पॅरालिटिक पेशंटला समजा आपला हात उचला असं वाटला त्याच्या फिलिंग, त्याच्या मनात काय विचार आला ते तो चिप ओळखतो आणि त्यानंतर ते हात उचलायला तो सिग्नल देतो आणि तो हात उचलतो. हे सध्या शक्य आहे, सध्या चालू आहे. म्हणजे त्याला बायोनिक्स असंही म्हणतात. ते ऑलरेडी बरेच इंग्लंडमध्ये प्रयोग झाले होते, पण आता न्यूरालिंकनी आता पुढचा न्यूरालिंकचा जो प्रोजेक्ट आहे तो म्हणजे आपली मेमरीज डाउनलोड करता यायला पाहिजे. म्हणजे मेमरी डाउनलोड करता यायला पाहिजे त्या चिपमध्ये. पण ती कोणी वाचली तर किती भयानक होईल बघा. आपण लहानपणी काय केलं होतं, कोणावर प्रेम केलं होतं, काय जे कसं म्हणजे घोळतात बरेच. त्यामुळे झाकली मूठ बरी आहे असं मला नेहमी वाटतं. पण मुख्य म्हणजे काय की तर त्याला वेळ लागेल. ही थोडं मला स्वप्नवत वाटतं अजूनही. पण जे शक्य आहे आणि जे होईल असं मला वाटतं ते म्हणजे कारखाने, घरं ह्याच्यामध्ये प्रचंड फरक पडेल. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फरक पडेल, रिटेलमध्ये फरक पडेल. आता असं वेअर हाऊस आहे, ॲमेझॉनमध्ये जवळपास माणसं नाही, सगळे रोबोट्स, सगळी
स्टोअरमध्ये वस्तू ठेवणं, वस्तू उचलणं सगळं रोबोटच करतात. त्यामुळे हे सगळं मोठ्या मोठ्या प्रमाणावर जास्त होत जाईल आणि रोबोट जास्त इंटेलिजंट होत जातील वगैरे असं सगळं. पण या सगळ्यामध्ये हे सगळ्याच जॉब्समध्ये त्याचा प्रचंड मोठा परिणाम होईल. किती जॉब्स जातील त्याच्याविषयी खूप मोठा वाद आहे. काही लोक म्हणतात इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0 मध्ये जेवढे जॉब्स गेले तेवढेच निर्माण झाले. त्यामुळे इथेही तसंच होईल, पण मला स्वतःला तसं वाटत नाही. एक एस्टिमेट सांगतो की काही फरक पडणार नाही, इथे सुद्धा जेवढे जातील तेवढेच निर्माण होतील. एक एस्टिमेट सांगतो की 67% जॉब्स जातील किंवा बदलतील. मला स्वतःला असं काही वाटत नाही. 10-20% जातील, पण उरल्यांचं नेचर बदलेल आणि तो अतिशय फास्ट बदलेल. तुम्हाला कळणार नाही इतक्या फास्ट बदलेल. त्यामुळे माझा सल्ला काय, म्हणजे मी एवढी पुस्तकं का लिहिली खरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा एवढं माझं 75 तर पूर्ण होईल मला 15 ऑगस्टला. पण त्या 73 वय असताना हे सगळी का लिहिली. इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, मॅथमॅटिक्स, म्युझिक, नॉर्मल कम्प्युटर सायन्स ठीक होतं, कारण मला कळलं की हे अतिशय फास्ट बदलणार आहे आणि ते लोकांना सोप्या भाषेत समजावून नाही सांगितलं तर आपण जे म्हणजे AI लगेच ताबडतोब धावाधाव करून डेटा सायन्स आणि AI ML वगैरे करायला जाऊ नका. माझा सल्ला इथे बरेच तरुण आहे. ताबडतोब तो कोर्स करायला तुम्हाला ती पॅशन जे सांगते ते करा. तुम्हाला लॉ करायचं लॉ, तुम्हाला अकाउंटिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेकॅनिक, जे तुम्हाला आत्म वाटते ते करा. पण तुम्हाला AI मुळे काय होईल, जग कसं बदलेल, तुम्ही जे करता ते शिल्लक राहील का उद्या, त्यामुळे काय कशातरी आपण बदललं हे करण्याकरता तुम्हाला AI आणि इंडस्ट्री 4.0 तसंच मी लिहिलेलं आहे. त्यात सगळ्या टेक्नॉलॉजीजच्या विषयी लिहिलेलं आहे, म्हणजे सेन्सर्सपासून ते सगळंच, म्हणजे RFID सगळंच काय. पण एकंदरीत डिजिटल टेक्नॉलॉजी, AI आणि इंडस्ट्री 4.0 म्हणजे इन्फोटेक या सगळ्याच्या विषयी तुम्हाला जर का माहिती नसेल तर तुम्ही मागे पडा. मग थोडक्यात म्हणजे तुम्ही याचे एक्सपर्ट असण्याची गरज नाही. तुम्ही जे करता त्यात एक्सलंट तुम्ही राहा, पण तुम्हाला ह्यानी काय बदलेल आणि कसं बदलेल, ह्याची टेक्नॉलॉजी काय आहे ह्याची तुम्हाला निदान जाणीव तरी असली पाहिजे, नाही तर तुम्ही फेकलेलं. ह्याची उदाहरणं सहज देतो मी. ज्या कंपन्याने टेक्नॉलॉजी म्हणजे ॲज पर टेक्नॉलॉजी ते बदलले नाहीत त्या $multi-billion कंपन्या मी गेलेल्या मी स्वतः बघितल्या. फिनलंडमधली नोकिया उदाहरणार्थ माझा कस्टमर होता, मी दरवेळी जायचो. $multi-billion प्रत्येकाच्या हातात नोकिया असायचं किंवा ब्लॅकबेरी फार तर. पण तुम्हाला आठवत असेल पण नोकिया वॉज अ बिग थिंग. पण अँड्रॉइड त्याने स्वीकारलं नाही, कोलॅप्स झाली. कोडॅक ते डिजिटल फोटोग्राफीच्या ऐवजी अॅनालॉग त्याने स्वीकारलं आणि ते खलास झाले. $multi-billion म्हणजे न्यूयॉर्क कॅनडाच्या बॉर्डरच्या तिथे मी नेहमी जायचो, खलास. म्हणजे आता ते तग धरून इतर काय करतायत, पण अशा मोठमोठ्या कंपन्या मी कोलॅप्स झालेलं बघितलं. बोर्डर्स पुस्तकाचं दुकान आहे किंवा ब्लॉकबस्टर्स ते iTunes आणि नेटफ्लिक्स आले. पूर्वी मी अमेरिकेत जायचो, जवळ मोठ्या मॉल्समध्ये ब्लॉकबस्टर्सचे असे मोठे दुकान असेल. तर व्हिडिओ कॅसेट्स ते either रेंटवर द्यायचे की तुम्ही विकत घेऊ शकत असाल. ते सगळं गेलं. नेटफ्लिक्स आलं, iTunes आलं, पहिल्यांदा मग नेटफ्लिक्स आलं आणि समजा मोठमोठ्या कंपन्या अशा बंद पडलेल्या बघितल्या मी, कारण ते डिड नॉट कीप पेस विथ द टेक्नॉलॉजी. आणि ते पूर्वी दर एक 10-15 वर्षात ते बदलायचं. आता ते दर 2 वर्षात एकदम नवीन काहीतरी आलं आणि जुनं तर बदलतंय, असं जे सगळं होणार आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की पहिली अनेक वर्ष ही AI इम्प्लिमेंट करण्यात जातील. ताबडतोब लोक रस्त्यावरती बेकार फिरतील असं मला वाटत नाही. जसं SAP किंवा ERP लोक इम्प्लिमेंट करायचे कंपन्यांमध्ये की सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करायचं, तसं AIचा फायदा आपल्या उद्योगात कसा होईल, आपल्या घरात कसा होईल, आपल्या कारखान्यात कसा होईल, आपल्या व्यवसायात कसा होईल, की आपल्या मेडिकल असेल तर मेडिकल, लॉ असेल तर लॉ, आपल्या AIचा काय फायदा कसा करून घेता येईल ह्याच्याकडे पुढची 5-10 वर्ष जातील. त्यामुळे ताबडतोब लगेच बेकार लोक फिरतील रस्त्यावर असं मला वाटतं. पण त्यानंतर त्यांचेही जॉब्स कदाचित खाल्ले जातील असं मला वाटतं. आणि त्यामुळे लोकांना युनिव्हर्सल बेसिक इन्कम अशा सगळ्या भाषा चालू आहेत की सगळ्यांचे जॉब्स जर गेले तर करायचं काय. मग प्रत्येकाला तो पण प्रॉडक्टिव्हिटी आणि GDP आणि एकंदर उत्पादन एवढं वाढलेलं असेल की सरकारकडे एवढे पैसे असतील की काम करा किंवा न करा तुमच्या खात्यात एवढे पैसे आम्ही जमा करू. मी लाडक्या बहिणीसारखंच असेल ते. पण हे त्याला UBI म्हणतात, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. त्याच्यावर सिरियसली चर्चा चालू आहे जगभर. फिनलंडमध्ये आणि इतर काही देशांमध्ये त्याची ट्रायल्स पण झालेले आहेत. सो हा फार मोठा प्रश्न आहे की या ठिकाणी कामाचं स्वरूप एवढं प्रचंड बदलणं ह्याचा मानसिकतेवरती काय परिणाम होणार.
पण त्याचा एक मी विचार मांडून मी थांबणार आहे याच्यामध्ये, कारण ते बोलत राहिलं तर खूपच प्रत्येक व्यवसायावर एवढा प्रचंड परिणाम होणार आहे की आपल्याला ताबडतोब म्हणजे त्याचं माहिती जर का नसेल तर कशात होईल, तर आपण जर अनअवेअर्स माहीत नसताना पायाखालची वाळू सरकेल आणि आपण कुठल्या कुठे फेकले जाऊ. म्हणजे AI विल नॉट रिप्लेस पीपल, पण पीपल नोईंग AI विल रिप्लेस पीपल हू डोंट नो AI, असं सध्या हे आहे. सो त्याची माहिती तुम्हाला असली पाहिजे कायम. तुम्ही आहेत तर एक्सलंट हे राहा, सगळं ताबडतोब बदलून. ज्यांनी जे स्वीकारलं आहे डेटा सायन्स किंवा AI ML वगैरे, त्यांना नक्की चांगलं भवितव्य आहे पुढची 10 वर्ष, मी आत्ताच सांगतोय. पण मुद्दामून म्हणून पैसे मिळतात म्हणून लगेच मला करायचं खरं लॉ किंवा मला खरं गाणं शिकायचं, पण आता मी पैसे मिळतात म्हणून बळेच तिकडे जाऊ वगैरे तुम्ही नका. मला 3 इडियट्सचा मेसेज नक्कीच पडतो. पॅशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण ते करता करता AI म्हणजे काय, इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय, इन्फोटेक म्हणजे, या सगळ्याची तुम्हाला बेसिक कल्पना असलीच पाहिजे असं मला वाटतं. जर नसेल तर तुम्ही नक्कीच मागे पडा. आता या सगळ्यामध्ये एक भाग जो आहे तो सध्या AI मध्ये चाललेला म्हणजे जो वाद आहे त्याच्याशी मी बोलणार आहे. 5 मिनिटांनी थांबणार आहे. काय झालं की AIला त्यांनी कॅप्चा दिला. कॅप्चा माहिती आहे तुम्हाला, आपण टाईप करत असताना तो काहीतरी फिगर दाखवतो, त्यातले नंबर्स किंवा आकडे किंवा अक्षर आपल्याला भरायला सांगतो, त्याला कॅप्चा म्हणतात. तो कॅप्चा दिल्यानंतर तो काही भरेच ना. मग त्याला विचारलं तू रोबॉट आहेस का तू माणूस आहेस, तर तो पुन्हा बराच विचार केला आणि त्यांनी जो प्रश्न विचारतोय त्याला चकवण्याकरता, फसवण्याकरता त्यांनी उत्तर दिलं की आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड, मला नीट दिसत नाही. तर जेफ्री हिंटन पासून सगळे हादरले, कारण ChatGPT मी आत्ता सांगितलं तसं सगळा टेक्स्टवरून शिकतो आणि त्या शब्दांची रिलेशनशिप वेगवेगळ्या पुढचा मागचा शब्द म्हणून त्याला कॉन्टेक्स्ट महत्त्वाचं. मी लागली जे सांगितलं होतं ना, ते पुढचा शब्द मागचा शब्द ही सगळी रिलेशनशिप तो बिल्ड करतो ChatGPTमध्ये. पण त्या सगळ्या याच्यामध्ये कुठेही अशा तऱ्हेचं नव्हतं की आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड असं वाक्य नव्हतं, असं जे कॉन्सेप्ट नव्हते. याचा अर्थ तो स्वतः विचार करून त्यांनी फसवलेला आहे, म्हणजे तो विचार करायला लागलेला आहे. हे लक्षात आल्यावर ते हादरले. आणि मग त्यांना इतर अनेक गोष्टी लक्षात आल्या की त्यांनी जे आउटपुट देतोय तो आपण इनपुटमध्ये दिलेलं आहे, ते स्वतः तो विचार करून कन्क्लुजन्स काढायला लागलेलं आहे. आणि आताच 2025 हे वर्ष AI एजंट्सचं आहे. एजंट्स म्हणजे आपल्या कल्पना अशी आहे की उद्याच्या जगात प्रत्येकाकडे एक एजंट असेल, प्रत्येक माणसाकडे एक असेल, प्रत्येक कंपनीकडे असेल, प्रत्येक सरकारकडे असेल. मला समजा 3 मित्रांबरोबर शनिवारी जायचे चायनीज खायला किंवा कुठेतरी हॉटेलमध्ये जायचे, तर मला किती श्रम घ्यावे लागतात बघा. मग मित्र 1ला फोन कर, तो शनिवारी वेळ आहे का, मग तो नाही मला रविवारी आहे. मग मी माझा प्लॅन बदलतो किंवा त्याला कन्व्हिन्स करतो. मग मित्र 2, त्याचं आणखी वेगळंच काहीतरी असतं. मग मित्र 3, त्यानंतर सगळं झाल्यानंतर त्यावेळी हॉटेलच बंद असेल वगैरे. हे सगळं मला करावं. हे करायच्या ऐवजी माझा एजंट जो असेल आणि त्या तिघांचे एजंट्स असतील, त्या तिघांच्या प्रत्येकाच्या एजंटला त्याच्या कॅलेंडरमध्ये हे बघायचं हे असेल, म्हणजे शक्यता असेल, तर ते एजंट्स एकमेकात कम्युनिकेट करून ठरवतील. मग ते खूप मग शनिवारच्या दिवशी रविवार, मला फक्त विचारतील रविवार चालेल का, मी चालेल म्हणतो कारण हॉटेल त्या दिवशी उघडं आहे. असं करून फायनली तिघांची संमती झाल्यानंतर तो बुक करेल टेबल वगैरे. असं एक उदाहरण सांगेल. पण हे एजंट्स जर का उद्या निर्णय घेणार असतील, आणि खरी गोष्ट आता म्हणजे AI मध्ये एजंट्स बांधणं की जे बरीच AI टूल्स वापरतील, कॅलेंडर बघतील आणि पुन्हा हे करतील, अशा तऱ्हे एजंट्स बनवणं ही खूप मोठा भाग आहे. हे जे जॉब्स निर्माण होतील, जसं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे तसंच एजंट बनवणं. कारण उद्याचं जग एजंटिक AIचं असेल, सगळे एजंट्स काम करतील आणि ते त्यांना डेलिगेट तुम्ही केलेलं असेल. तर हे एजंट जर का उद्या बुद्धिमान झाले, माणसापेक्षाही बुद्धिमान झाले आणि आत्ता सांगितलं त्याप्रमाणे ते निर्णय घ्यायला लागले आणि ते निर्णय मानवतेच्या विरुद्ध असतील तर काय होईल. आणि म्हणून आज इलॉन मस्क, हरारी ज्यांनी सेपियन्स लिहिलेलं आहे, हरारी, इलॉन मस्क, जेफ्री हिंटन आणि इतर अनेक मंडळी ह्याच्यावरती आपण बंधनं आणली पाहिजेत आणि ह्याला कंट्रोल केलं पाहिजे, नाहीतर हे मानवतेच्या विरुद्ध जाईल. म्हणून आज मोठी चळवळ चालू आहे. युरोपनी काही बंधनं घातलेली आहेत, पण अमेरिकेमध्ये विशेषतः प्रचंड मोठ्या प्रमाणात कॅपिटलिस्ट अक्षरशः स्वार्थाने लडबडलेल्या ज्या कंपन्या आहेत, त्यात प्रॉब्लेम असा आहे की मी जर रिस्ट्रिक्शन आणली आणि मी जर रिसर्च थांबवला
तर गुगल करेल आणि गुगल माझ्या पुढे जाईल आणि त्यांचं चॅट जी LLM माझ्यापेक्षा पुढे जाईल, तो जास्त खपेल, लोक सगळ्या इंडस्ट्रीमध्ये ते वापरायला लागतील आणि मी मागे पडेल. ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमुळे कोणीही थांबेल असं वाटत नाही. हा त्यातला वाईट भाग आहे. बऱ्याच रिस्ट्रिक्ट करण्याची गरज प्रचंड आहे हे सगळे लोक मानता येतात की आपल्या हाताबाहेर जर गेलं तर काय होईल. उद्या समजा कुठल्या तरी सरकारच्या एजंटनी युद्ध चालू कर म्हणून निर्णय घेतला तर काय होईल की तो ऑलरेडी चालू करेल तो, म्हणजे एकदम विमानं उडायला लागतील किंवा ॲटम बॉम्ब जर टाकला वगैरे तर आणखीनच होईल. तर बेसिकली ते कायम आपल्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे याच्याकरता मोठी एक मुवमेंट आहे. दुसरा एक भाग असा की हे सगळं बोलायला सगळं छान आहे, आपल्याला स्वप्न वगैरे वाटणं ठीक आहे, पण त्याच्याबरोबर हे तयार करताना खूप मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण झालेली आहे. इनफॅक्ट पॉवर अँड प्रोग्रेस नावाचं एक पुस्तक आहे, ते एक MIT मधल्या 2 लोकांनी लिहिलेलं आहे. 1980 पासूनच जी काही टेक्नॉलॉजीची प्रोग्रेस आहे, इनफॅक्ट त्यांनी 1000 वर्षाचा अभ्यास केलेला आहे, पण 1980 पासून जी काही टेक्नॉलॉजीतली प्रोग्रेस आहे त्यामुळे एकाच वर्गाचा फायदा झालेला आहे आणि गरीब श्रीमंत दरी खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे. आणि AI मुळे ते आणखीनच वाढलेले, कारण आता हे सगळे मुगल्स तयार झालेले आहेत. सॅम अल्टमन वगैरे हे 6-8 ज्या कंपन्या आहेत आपलाच डेटा घेतात आणि आपल्यालाच विकतात पुन्हा. म्हणजे काय गंमत आहे बघा, डेटा सगळं आपलाच घेतात आणि पुन्हा आपल्यालाच जाहिराती दाखवून पैसे. म्हणजे इतका हे लक्षात ठेवा की 2010च्या नंतर अमेरिकेत हे का निर्माण झालं ह्याचं, कारण तोपर्यंत गुगल, त्यानंतर फेसबुक आणि सोशल मीडिया आणि स्मार्टफोन्स ह्याच्यावर एवढा प्रचंड डेटा निर्माण झाला होता आणि तो ह्या कंपन्यांच्या मालकीचा होता. आपलाच डेटा बरं का, पण मालकी त्यांची. आणि डेटा एवढा प्रचंड अमेरिकेतल्या कंपन्यांकडे कॉन्सन्ट्रेट झालेला होता. GPUs जे प्रोसेस करण्याकरता लागतात NVIDIAचे, ते सगळं अमेरिकेत बनत होते. म्हणून 2010 नंतर 1970 साली का नाही झालं, डेटाच नव्हता आणि GPUsच नव्हते, काय प्रोसेस करणार. ते 2010 सालानंतर यांनी का वेग घेतला, आत्ताच काय एवढी भयंकर त्याची वेळ लागलेल्या लोकांना. त्याचं कारण हे की डेटा अवेलेबल झाला, GPUs अवेलेबल झाले, पण OpenAIने पहिल्यांदा डोकं लावलं की सगळ्या डेटावरून आपण शिकवलं तर काय होईल. आणि म्हणून लार्ज लँग्वेज मॉडेल जरी गुगलने पब्लिश केला तरी पहिला फायदा OpenAIने घेतला आणि सॅम अल्टमन त्यामुळे प्रचंड मोठा गाजला. मग गुगल आता प्रचंड जागं झालं आणि त्यांनी जेमिनी सुधारायला सुरुवात केली, त्याच्यावरच वर्षन झाले. आता जेमिनी तितकंच चांगलं आहे असं म्हणतात. मग इलॉन मस्कनी त्याची पण स्टोरी खूप इंटरेस्टिंग. इलॉन मस्कला कसं काढून टाकण्यात आलं, मग त्यांनी XAI नावाचं काढलं आणि त्याच्यामध्ये ग्रॉक त्यांनी जो काढला तो आता खूप पॉवरफुल झालेला आहे असं. म्हणजे आता सध्या प्रचंड रॅट रेस आहे. मग जकरबर्ग जागा झाला आणि तो म्हणला मी एक मागे का पडू, म्हणून त्यांनी 12 लोक उभे केले, प्रत्येकाला प्रचंड पैसे देऊन. म्हणजे इतकं आता सिलिकॉन व्हॅलीमध्ये युद्ध चालू आहे सच्चक, माणसं खेचणं आणि हे करणं. तर बेसिकली हा जो सगळा प्रकार आहे, हा प्रकार मानवतेच्या कल्याणाकरता आपण करतोय. हे AGIची डेव्हलपमेंट आहे असं सगळे सांगत होते पहिल्यांदा, पण आता ते सगळं सोडून, म्हणजे गुगलने तर पहिल्यांदा सांगितलं होतं की AIचा वापर युद्धाकरता कामा नाही, पण आता तेही क्लॉज त्याने काढून टाकला. आता AIचा वापर जर काही युद्ध करण्याकरता, आता बघा ना युद्ध गेली जी 2 युद्ध झाली, म्हणजे भारत पाकिस्तान किंवा इव्हन इस्रायल आणि हे इराण वगैरे किंवा गाझा, मॅन टू मॅन ज्याला म्हणतात, सॉरी जेंडर स्पेसिफिक नाही, पण पर्सन टू पर्सन फाईट नाहीच आहे कुठे, नुसतेच रॉकेट्स. उद्याच्या जगामध्ये युद्ध कसं होईल, युद्ध रोबॉट्समध्येच होईल. माणसांनी प्रत्यक्ष फाईट करण्याचे आता दिवस गेले, ड्रोन्स आणि रोबॉट्सच फक्त, किंवा क्षेपणास्त्र म्हणजे एरियलच. त्यामुळे जमिनीवरच्या युद्धाचं काय होईल, ते टिकेल का. म्हणजे इतकं रेव्होल्युशनरी सगळा प्रकार आहे की तो संपूर्ण जिओ पॉलिटिक्स त्यामुळे बदलेल. आणि उद्याची युद्ध कदाचित रोबॉट्समध्ये होतील आणि ज्या देशातले रोबॉट जिंकतील ते त्यातली माणसं मारतील असं सगळं. सो हे इतकं सगळं जिओ पॉलिटिक्स आत्ता जे चाललेलं आहे ते अमेरिका विरुद्ध ब्रिक्स तुम्ही वाचलं असेलच, त्यामुळे टॅक्सेस तू लावतोय आणि टॅरिफ लावतोय. आणि त्या दोघांमध्ये AIचं वॉर जे चाललेलं आहे, म्हणजे चीन आत्तापर्यंत कॉपी कॅट होता पण तो इतका प्रचंड पुढे गेलेला आहे आज, अमेरिकेला जो आव्हान देतोय, तर ते सगळं त्यामुळे पेटलेलं आहे. त्यामुळे AI हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे संपूर्ण जिओ पॉलिटिक्समध्ये. तर बेसिकली हे माझ्या मते त्यात 10-20% हाईप नक्कीच आहे. म्हणजे उगाच त्याचं स्तोम माजवलेलं आहे, कित्येक वेळा थापाही मारलेलं आहे, ही गोष्ट खरी 10-20%. पण जे उरलेलं जरी खरं झालं तरीसुद्धा हे जग आमूलाग्र बदलणार आहे. अनफॉर्च्युनेटली त्यात विषमता वाढणार आहे. अनफॉर्च्युनेटली त्यात कित्येक गरीब राष्ट्रांचं एक्सप्लॉयटेशन पण आहे. कारण ते हे जे असतं आपलं सुपरवाइज लर्निंगमध्ये तुम्हाला जे चित्र दाखवून त्याला लेबल्स म्हणतात, गाय दाखवायची आणि ते गाय किंवा म्हैस दाखवायची आणि म्हैस असं लेबल लावायचं, म्हणजे मग ते ओळखायला ते
हे चालू करतात. तर ही लेबल लावण्याचं काम आफ्रिकेत कित्येक माणसं करतात दिवसाला $2 या रेटनी, अक्षरशः 18-18, 12-12, 14-14 तास. त्यात एक्सप्लॉयटेशन पण खूप आहे, विषमता पण खूप आहे, त्यात युद्धाचे परिणाम आहेत. सर्वेलन्स, आपल्या सगळ्यांवरती सर्वेलन्स ठेवण्याकरता यायचा वापरू शकतो. हे सगळे प्रचंड वाईट परिणाम आहे. चांगले पण परिणाम प्रचंड आहेत, की तो हसबीस त्यांनी प्रोटीन फोल्डिंगमध्ये यायचा वापर केला आणि त्याला केमिस्ट्रीचं नोबेल प्राईज मिळालं. तो आता गुगलमधला जेमिनीमधला खूपच मोठा मनुष्य, डीप माइंड त्यांनी कंपनी चालू केली, ती गुगलने ॲक्वायर केली. तर तो म्हणतो की पुढच्या 10 वर्षात मी जवळपास सगळ्या रोगांवर AI मात करेल. काय स्टेटमेंट आहे बघा, 10 वर्षात. कारण AI आणि क्वांटम कम्प्युटिंग जेव्हा एकत्र येतील तेव्हा ड्रग डिस्कवरी आणि एकंदर कुठलाही प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं आहे, काय पाहिजे आपल्याला, हे इतकं फास्ट होईल आणि ते करू शकू आपण, की तो म्हणतो विदिन अ डेकेड आपण मेजर विकारांवरती आपण मात मिळवू. इतकं हसं. आता मला असं वाटतं अतिशयोक्ती त्याच्यामध्ये, पण 10 नसेल पण 20, 30, 40 वर्षात म्हणजे एकंदर खूप मोठ्या प्रमाणावर रेव्होल्युशनरी आहे सगळ्या प्रकारात. म्हणजे ड्रग डिस्कवरीपासून एंटरटेनमेंट सांगितलं मी, ह्याच्यात काय होईल. अनेक कवी, अनेक स्क्रिप्ट रायटर्स. मी कुठेतरी दिलं की 2 भाऊ आहेत, एका भावाने दुसऱ्याचा खून केला आणि तो खेड्यात जाऊन राहायला लागला, त्याने शेती चालू केली, असे थीम दिली आणि स्क्रिप्ट लिहिता माझा सिनेमा करता. तो लिहून देतो, म्हणतो नाही हे बरोबर नाही, जर आणखीन रंगत भर, तो आणखीन वेगळं व्हर्जन देतो मला, आणखीन असं करत तुम्हाला वेगळा 5 स्क्रिप्ट देऊ शकतो. मग मी निवडतो. मग स्क्रिप्ट रायटरचं काय होणार, गाणं लिहिणाऱ्यांचं काय, असं सगळं खूप प्रत्येक क्षेत्रामध्ये हे प्रचंड बदल हे घडणार आहेत. AR, VR, ऑगमेंटेड व्हर्च्युअल रिअलिटीमुळे ट्रॅव्हल इंडस्ट्रीचं काय होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे आमूलाग्र बदल होणार. आपल्याला सगळ्या टेक्नॉलॉजीची, इंडस्ट्री 4.0 मधल्या 8 टेक्नॉलॉजीची आणि विशेषतः AIची आपल्याला खूप नक्की बेसिक माहिती आपल्याला पाहिजे. ताबडतोब धावधाव करू नका, पण निदान तुमच्या क्षेत्रामध्ये जे एक्सलन्स आहे तो गाठा, पण ह्याची आपल्याला ज्ञान असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे सगळं पुन्हा माणसाच्या प्रगतीकरता कसं करता येईल ह्याच्याकरता आपण उभं राहणं आणि चक्क चळवळ करणं, की हे फारच फक्त श्रीमंतांना मदत करत आहे, फक्त झार्स तयार झालेले आहेत, की आपल्याला ह्याचा फायदा खरं म्हणजे आरोग्य सुधारण्याकरता, एज्युकेशन सुधारण्याकरता आणि एकंदर सगळ्या लोकांचं जीवनमान सुधारण्याकरता कसं करता येईल ह्याच्याकरता आपल्याला झगडा करावा लागेल. कारण आत्ता सगळं चाललेलं फक्त वरच्या झार्सचं युद्ध चाललेलं आहे, आपण नुसती मजा बघतोय. तर ही आपल्याला चळवळ चक्क उभी करावं लागेल असं मला वाटतं. मला पुन्हा इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. AI हा आजचा ज्वलंत विषय आहे. AIचा जन्म व त्याचा होणारा विस्तार याचा संपूर्ण प्रवास आपण आमच्यासमोर टेक्निकल टर्म्समध्ये उघडला. आज टेक्नॉलॉजीच्या वेगामुळे जग बदलत आहे. ChatGPTचा वापर आज वेगाने होत आहे. येणाऱ्या जनरेशनसाठी पुढील जग हे खूप वेगळे असेल. भविष्यात सर्वांचे जॉब रोल्स बदलले जातील. नवीन प्रवाहाला स्वीकारणे हे माणसाला अपरिहार्य असेल. आपल्या पॅशनला जागे ठेवा, AIला जाणून घ्या व आपले करिअर घडवा असे प्रतिपादन आपण आम्हाला केलेत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सरांनी आत्ताच आपल्याला खूप मोठ्या अशा गाईडलाईन्स दिल्यात. तरीही कोणाच्या मनात काही अजूनही शंका असतील तर अगदी मोजकेच प्रश्न आपण इथं घेणार आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी हात वर करावा. अगदी 1-2-3च प्रश्न, कारण वेळ पण झालेला आहे. हॅलो, ऐकू येते का? हां सर. सर 1960 स्वरूपीच्या ज्या जुन्या भाज्या आता दिसत नाही आहेत किंवा काही कुंदमुळे दिसत नाही, ती आता मी याच्या माध्यमातून जर मी येणाऱ्या 5 वर्षात बनवली आणि ती मी जर वापरत आली तर येणाऱ्या मेडिकलला काय इफेक्ट त्याचा जाणवून माझ्या बॉडीमध्ये काय फरक होईल का याच्या? हे सांगणं अवघड आहे. मी त्यातला की तज्ञ नाही, पण मला ॲग्रिकल्चरवरती काय परिणाम होईल, मी इंडस्ट्री डेव्हलपमेंट. इंग्लंडमध्ये असे अनेक शेत आहेत की जिथे शेतकरी जातच नाही. डिजिटल ट्विन नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ती शेताची प्रतिमा अशी बनवून, प्रतिमा
म्हणजे उदाहरणार्थ आज अॅनाटॉमीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष बॉडी चिरफाड करून वगैरे असं करण्याच्या ऐवजी ते डिजिटल इमेजवरती तुम्हाला अॅनाटॉमी शिकवू शकता तुम्ही. तसं शेताचं डिजिटल इमेज बनवून अगोदर मला शेत माहिती पाहिजे. आता तुम्ही शेती केलेली आहे त्याच्यावर 10 वर्ष 20 वर्ष तुम्हाला माहिती आहे कुठे काय पिकतं, कुठे जास्त सुपीक आहे वगैरे. आणि त्यानंतर तुम्ही त्या कुठे किती पाणी लागेल, कुठे किती खत लागेल, कुठे काय पेरलं पाहिजे हे तुम्ही एकदा ठरवलं की सिम्युलेशन करतो तो तुम्हाला ॲडवाईस देतो नाही ह्याच्याविषयी इथे हे पिकवा, ह्याच्याविषयी हे पिकवा वगैरे. आणि त्याप्रमाणे तुम्ही एकदा ठरवलं की घरी बसून पुढचं सगळं काम ड्रोन्स आणि रोबोट्स करतात. म्हणजे खतं घालणं, पाणी घालणं, नंतर बिया पीक हे करणं आणि त्यानंतर प्रत्यक्ष फळं असली की रोबोट येऊन ते ॲपल कट पीक करतो, प्लग करतो किंवा ड्रोन्स असतील आणि त्यामुळे तो संपूर्ण माल ट्रकमध्ये जाऊन तो जाईपर्यंत हा मनुष्य जात पण नाही शेतामध्ये. सो शेतीमध्ये प्रॉडक्टिव्हिटी वाढणं याच्यावरती एआयचा खूप आहे. फक्त काय आहे की भारतामध्ये शेतीचं फ्रॅगमेंटेशन खूप झालेलं आहे. पण तो आता इकॉनॉमिक्समध्ये मला शिरावं लागेल की बेसिकली शेतीतला प्रॉब्लेम काय आहे, MSP का मिळत नाही आहे किंवा त्याचं काय इकॉनॉमिक्स आहे आणि पॉलिटिक्स आहे. पण त्यात मी आता शिरत नाही. फक्त पण टेक्नॉलॉजीचा जर का विचार केला तर आपल्याला शेतीमध्ये प्रॉडक्टिव्हिटी वाढवावी लागेल. फक्त त्याकरता शेतीचं साईज आहे खूप लार्ज असावं लागतं. जसं अमेरिकेमध्ये खूप लार्ज साईज आहे पण तो खूप वेगळा विषय आहे. आणखी थँक्यू. हॅलो सर, नमस्ते. मी अथर्व माय, मी BA फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे. तर BA फर्स्ट इयरला माझा हा विषय नाही आहे एआयच्या संदर्भात काय, पण मानव दृष्टिकोनाच्या बघायचं म्हणलं तर एआयच्या माध्यमातून आता आपण बघतोय की आत्ता जर काही वर्षात एआयमुळे 67% लोकांचे जॉब जात असतील तर उद्या या 67 लोकांनी काय करायला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपण काय बघतोय, तुम्ही आता जसं की सांगितलं गुगल, तर तू करत नाहीस तर मी एआयचं मोठेपणा करणार आणि मी ते पूर्ण करणार. म्हणजे एक तू करत नाही तर मी पूर्ण करतोय. तर मग ह्यांच्यावर काय होतंय, ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स दिसतंय एआयच्या माध्यमातून. प्रश्न काय? प्रश्न असा आहे की 67% लोकांनी काय केलं पाहिजे जॉब जात. 67% जातील असं मला वाटत नाही. हा, पण 22% जातील. पण इतरांचे जॉबचं नेचर बदलेल. तो नुसतं एकदा नाही, तो सातत्याने बदलेल. त्यामुळे तुम्हाला सायकोलॉजिकली सातत्याने यू मस्ट बी ऑन युअर टोज की हे बदल. आणि हे मानसिकरित्या खूप हे आहे, प्रेशर आणणारी गोष्ट आहे. एखाद्या वेळेला एखादं मशीन नवीन आलं की तुम्ही कामगारांना शिकावं लागायचं. पण हे सातत्याने होणं हे खूप मानसिक दृष्ट्या सुद्धा असेल. पण प्रत्यक्ष जॉब जाणं जे आहे ते माझ्यामध्ये 67% होईल असं मला वाटत. पण याच्यामध्ये कसं आहे, आता आपण बघ, मी सांगितलंच की एआयमध्ये पॉलिटिक्स जरा दिसतंच. पण माणसानं काय केलं पाहिजे, पुढील आपल्या वर्षात काय त्याचं नुकसान होणार आहे ते आपण पहिला समजून घेतलं पाहिजे. मी आता सांगितलं ते नुकसान 2-3 तऱ्हेने. एक म्हणजे आत्ताचं जे AI ChatGPT त्याला प्रचंड ऊर्जा लागते. ते ऊर्जा म्हणजे त्याकरता ते कूलिंग करता त्यांना पाणी लागतं. त्यामुळे एन्व्हायरमेंट आणि पाणी हा अतिशय मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एआयमुळे, या ChatGPT नसल्या प्रकरणामुळे. दुसरी गोष्ट विषमता. म्हणून मी शेवटी म्हटलं की आपण एक आता एवढे ते बलवान आणि हे आहे त्यांचं की सरकारही त्यांच्याच तालावर नसतात. त्यामुळे करणं चळवळच उभी केली पाहिजे. म्हणजे असं एक भाषण देऊन लेख लिहून होणार नाही. कारण त्याचं म्हणजे इतकी प्रचंड ताकदवान मंडळी ती सगळी, $multi-billion इलॉन मस्क वगैरे, त्यांचा प्रत्यक्ष टर्नओव्हर देशाच्या टर्नओव्हरपेक्षा जास्त वगैरे असतं. त्यामुळे ते कसं होईल मला माहीत नाही. मी त्याची भयंकर आशावादी नाही आहे, कारण म्हणजे कॅपिटलिझममध्ये हे होणं शक्य आहे असं मला वाटत नाही. पण आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे की त्याच्यावर दबाव आणणं की सगळ्यांचा याचा फायदा व्हावा म्हणून. फक्त तुमचा प्रॉफिट वाढावा आणि ते एन्व्हायरमेंटचं वाट लागलेली आहे, विषमता वाढलेली आहे, सर्व्हेलन्स वाढलेला आहे, हे वाईट परिणाम. आणि या आपलं माणसाच्या बाहेर जाणं आणि माणसाच्या विरुद्ध वागणं, हे 4-5 जे मेजर गोष्टी आहेत ते होऊ नये म्हणून आपण हे विचार आपले मांडतच राहिले पाहिजे. आणि एआयचा चांगला जो भाग आहे तो कसा घ्यायचा आणि वाईट भागावर टीका करत राहायची, हेच आपण करत राहायला पाहिजे. बाकी आपण काहीच करू शकत नाही. थँक्यू सर. नाही, AI फक्त नाही, सायबर सिक्युरिटीमध्ये काय होणार आहे की विशेषतः क्वांटम कम्प्युटिंगमध्ये पासवर्ड ब्रेक करणं हे अतिशय सोपं होणार आहे.
आणि ए आयमुळे सगळं. म्हणजे आत्तापर्यंत कसं की मी समजा मला कोणाचा तरी पासवर्ड ओळखायचा आहे तर त्याला मी टेबल सर्चमध्ये घोडागाडी म्हणतो, म्हणजे हा आहे का बघू, त्याच्या जन्मतारखेचं बघू, तर असं आहे का, असे सगळे झाले. ते थोडं इकडे तिकडे बदलून ते हे नाही ते नाही ते नाही ते नाही असं करून ओळीन जावं लागेल. क्वांटम कम्प्युटिंगमध्ये ते तुम्ही पॅरलली करू शकता. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हणजे ते GPU म्हणून ते प्रसिद्ध झाले. म्हणजे A+B भागिले C+D करायचं असेल तर ट्रॅडिशनल कम्प्युटिंगमध्ये A+B काढायचं, मग C+D हे पॅरलल होऊ शकतं. जे GPU मध्ये शक्य होतं ते क्वांटम कम्प्युटिंगमध्ये शक्य होतं, इव्हन AIचा वापर करून. आणि त्यामुळे तुम्ही ब्रेक इन करू शकता फास्ट. तर त्याच्या आता काय चोर शिपायाचा खेळ आहे. जसं पूर्वी ते ब्रेक करण्याचे आले, DS आलं, मग RSA आलं, तसं ते ह्याच्यावर उपाय काहीतरी शोधला जाईल, मग तेही पुन्हा ब्रेक करण्याचे प्रयत्न होते. हे सगळं चालूच राहील. पण AIमुळे सायबर सिक्युरिटीपेक्षाही सर्वेलन्स जो वाढेल तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर. म्हणजे फेस रेकॉग्निशन जे आहे त्याचा फायदा काय सांगतो तुम्हाला. फेस रेकॉग्निशन मध्ये सगळ्या गुन्हेगारांचे सगळे फोटो करून ते सगळ्या CCTV कॅमेराला दिले देशभरच्या, की कुठल्याही सिग्नल पाशी तो उभा असेल तो पटकन सगळ्या लोकांचे फोटो स्कॅन करून त्यातला कुठला तरी कोणी गुन्हेगार आहे का असं बघून त्याच्या पुढच्या सिग्नलच्या पोलीस स्टेशनला तर कळवेल की याच्यावर हा या मोटरसायकलवरनं बसलेला मनुष्य आहे, तो गुन्हेगार आहे. हा त्याचा चांगला भाग झाला. पण वाईट भाग असा की याचा वापर करून फेस रेकॉग्निशन आणि इतर गोष्टींचा वापर करून तुमच्यावर पाळत ठेवणं शक्य आहे. तुम्ही कुठे गेला होता, काय करत होता, कोणाला भेटला, किती काय खरेदी केलं, ते ऑलरेडी गुगलवर करतच आहे. म्हणजे प्रायव्हसी हा मोठा इश्यू आहे सध्या. पण AIमुळे आणखीनच तो जास्त गहन बनेल. आता आपण आता पुढे हां काय ते हो नाही ते पण आता काय AI आता सोफिया जसं आहे तसं तो इमोशन दाखवायला, कारण इमोशन म्हणजे काय पुढे फिलॉसॉफीवर जावं लागेल. मी तुम्हाला गाढव म्हटलं की तुमच्या चेहऱ्यावर राग येतो, तर हे समजा रोबोटने ऐकलं आणि रोबोटनी ऐकल्यानंतर समजा आत सगळं वायरिंग आणि कनेक्शन अशी की राग आल्यानंतर तुमचा चेहरा जसा होतो तसाच सोफिया का कुठल्याही ह्याचं तो व्हायला लागला. दुःख, राग, प्रेम, लोभ हे सगळं नुसतं प्रोग्राम इफ देण्याचा प्रोग्राम नाही, तो शिकला. म्हणजे त्यांनी बघून तो शिकला की राग आल्यानंतर असा चेहरा होतो. हे जर बघायचं सांगितलं तसं NVIDIA करतात तर तो रोबोट ॲक्च्युली त्या इमोशन दाखवायला लागेल. हे आज नाही 10-20 वर्षांनी. सो ते फ्युचर फार मजेदार आहे, सांगणं अवघड. अल्टिमेटली एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा इमोशन दाखवतो ते आपण सुद्धा एक ऑटोमेट आहे अशी एक थिअरी. आपण जो मशीन असतो ना, अल्टिमेटली आपल्याला वाक्य आपल्या मेंदूत जातं, मेंदूत होतं, प्रोसेस होतं, मग आपल्याकडनं येतात आणि आपल्या चेहऱ्यामध्ये भावना उमटतात. पण एका तऱ्हेने आपण मशीनच आहोत. कळलं की ते आपल्याला रिप्रेझेंट करताना आणखी गोंधळच होते. सर सुपर AI विषयी काय मिळतं आपल्याला. सुपर इंटेलिजन्स अजून यायला वेळ आहे. काही पहिलं एस्टिमेट होतं की या सेंचुरीच्या टोकाला येईल, पण काही लोकांच्या मध्ये 10-20 वर्षात ते आल्यानंतर खूप ते काही सांगता येत नाही. तो फारच वेगळा प्रकार आहे, कोणाला प्रेडिक्ट करता येत नाही. प्रेडिक्ट करता येत नाही अजिबात. ओके सर मी राजमाती गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी आहे, 9वीतली. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही म्हणता की येणाऱ्या पिढीमध्ये AI रोबोट शिकवणार, मग तसा विद्यार्थ्यांवरती कोणता परिणाम होईल. म्हणजे असा
आता रोबोट आल्यावरती विद्यार्थ्यांना मानवी सापळा असा शिकवताना त्यांचे जे भाव रोबोट शिकवेल असं म्हणलं नाही मी म्हटलं शिक्षकांचा रोल हा चांगले व्हिडिओज तयार करणं. उदाहरणार्थ काय होईल की उत्कृष्ट व्हिडिओज बनवणं की जे बघून तुम्हाला प्रत्यक्ष प्रयोग आणि सगळं दिसतंय, शरीरशास्त्र दिसतंय, अॅनाटॉमी दिसते, सगळं तर उत्कृष्ट व्हिडिओ किंवा मॅथमॅटिक्समधले, फिजिक्समधले, केमिस्ट्रीमधले उत्कृष्ट व्हिडिओज बनवणं आणि दर 10 दिवसांनी 15 दिवसांनी एकत्र येणं, शंका सोडवणं आणि प्रश्न विचारणं, टेस्ट घेणं, तेही ऑनलाईन करू शकता तुम्ही. पण काय संपर्क पाहिजे म्हणून तुम्ही ती एक आर्ग्युमेंट असं असतं की हे झालं तर लोकांचं सोशल लाईफ काय होईल. माझं उलटं म्हणणं आहे की यामुळे तुमची ट्रेजरी ऑफ ट्रॅव्हल काम करण्याची ट्रॅव्हल करण्याची सक्ती जाईल आणि मग तुम्हाला ज्या लोकांवरला भेटायचं त्यांना तुम्ही भेटू शकाल. आज तुम्ही भेटू शकत नाही तर तुम्हाला वेळ नाही, तर तुम्हाला जे करायचं आहे, पोहणं असेल, चेस खेळणं असेल, ते तुम्ही करू शकाल. तर उद्याच्या जगामध्ये शिक्षण हे चालू राहिलंच अर्थातच, पण त्याचा फॉर्म बदलेल. परत सगळ्यांनी मिळून एकत्र येणं, ते खेळायला येतील, गप्पा मारायला येतील, गॅदरिंगला येतील, पण मला जायलाच पाहिजे कारण ते शिक्षक ते शिकवत आहेत ते मला लिहून घेतलं पाहिजे. त्याची गरज कितपत राहील मला शंका आहे. तर संबंध तुम्हाला सो शिक्षकांचा रोल फॅसिलिटेटर सारखा राहील. रोबोट शिकवेल असं म्हटलं नाही, पण रोबोट तो शिकवू शकेल, ते चालू प्रयत्न. हॅलो. धन्यवाद सर. गुड आफ्टरनून सर. सर सर थँक्यू सर. श्रोते हो, आजच्या या ज्ञानवर्धक व्याख्यानाचा समारोप आपण करीत आहोत आभार प्रदर्शनानं. आजचे व्याख्यान ज्यांच्या विचारांनी प्रेरणादायी ठरलं आहे ते माननीय अच्युत गोडबोले सर व इतर सर्व मान्यवर यांचे आभार मानणे आमचं कर्तव्य आहे आणि यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते आदरणीय शांतीनाथ चौगुले सर, सचिव आजीव सभासद समिती, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली. नमस्कार. शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि जवळजवळ 1.25 तास झालं आपण हे व्याख्यान आणि AI काय आहे त्या विश्वामध्ये आपण आहोत. अजून दिवसभर जरी ठेवलं आपण त्या विश्वातच आपण राहणार आहे, पण कुठंतरी आपल्याला थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी समारोपासाठी मी इथं उभा आहे. आजच्या जवळजवळ 1.25 तासामध्ये गोडबोले सरांनी AI काय आहे, कशा पद्धतीनं वापरता येईल, कुठल्या क्षेत्रामध्ये काय ॲडव्हान्स येईल आणि माणसाला या टेक्नॉलॉजीबरोबर आपल्याला बदललं पाहिजे. भविष्यामध्ये येणारं हे जे आहे टेक्नॉलॉजी त्याप्रमाणेच आपल्याला जायला लागेल. 2-3 उदाहरणं त्यांनी सांगितली की नोकियाचं एक उदाहरण सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बदल केलेला नाही आहे आणि बदल न करता ते बंद झाले. तर तशा पद्धतीनं आपल्यामध्ये सुद्धा बदल व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पुढं जायला पाहिजे. खरोखरच गरजेचीच गोष्ट आहे आणि चांगल्यापेक्षा थोडंसं आपण काय म्हणतो काही वेळेला त्याचा तोटेसुद्धा आपल्याला काही वेळेला लक्षात येतात, पण निश्चितच भविष्यामध्ये याचे चांगलेच फायदे होतील हे गृहीत धरून आपण पुढे जाऊया. आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल लठ्ठे एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या वतीने मी तुमचा आभार मानतो. तसेच संस्थेचे चेअरमन मान्य कांत्यांना, त्याच पद्धतीनं संस्थेचे गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष राजू पाटील साहेब, संस्थेचे मानस सचिव मान्य सुहास पाटील साहेब, तसेच व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाटील साहेब, तसेच सर्व गव्हर्निंग मॅनेजिंग काउन्सिलचे पदाधिकारी आहेत, सर्व शाखांचे शाखा प्रमुख आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, मान्यवर व्यक्ती आहेत, सर्व शाखांचे प्रतिनिधी आहेत, प्राचार्य आहेत, मुख्याध्यापक आहेत, पर्यवेक्षक आहेत, इतरही मान्यवर आहेत, तसेच सूत्रसंचालन करणारे आहेत आणि जे समोर बसलेले माईकचं जे व्यवस्थापन करतात हे सगळे या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आणि या संस्थेच्या 75 वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि 13 जूनपासून हे कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आजचे दुसरं पश्चिम या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण या सर्वजण या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, आपण सर्वजण उपस्थित झाला. तसेच पत्रकार बंधूही या ठिकाणी आहेत, ज्यांचा नामोल्लेख राहिला असेल या सर्वांचा मी नामोल्लेख करून हा अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. आज आपल्या इथे माननीय अच्युत गोडबोले यांचं व्याख्यान तर आपण ऐकलेलंच आहे, पण त्यांची अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत ती आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवली गेलीत. जिमखान्याच्या बाजूला आपला त्यांच्या पुस्तकांचा स्टॉल तिथे आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी तो जाऊन नक्की व्हिजिट करायची आणि ती पुस्तकं खरेदी करायची. ज्यांना सर्वांना जिमखान्याच्या बाजूला त्यांच्या पुस्तकांचा स्टॉल तिथे आहे. धन्यवाद.
Thank you very much, sir, for your valuable insights. May your journey ahead be filled with success and good health and continued inspiration. Your contribution to literature, science, technology, and society is truly commendable. Your unwavering commitment to excellence